ज्ञानाचा दीप लावूया, अंधार दूर होईल. चर्चांच्या या प्रकाशात नवा मार्ग शोधला जाईल. मनातल्या विचारांना वाट मोकळी करू. या सुंदर सत्राची सुरुवात करू. सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य प्रमुख पाहुणे, COEP CSAC क्लबचे फॅकल्टी ॲडवायझर श्रीयुत के पाटील सर व COEP CSAC क्लबचे सेक्रेटरी रोहित चौरे आणि मुख्यतः ज्यांच्यासाठी आजचा कार्यक्रम आयोजित केला अशा सर्व ध्येयवेड्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे मी सुयोग थोरवत, मी पायल करणे सहर्ष स्वागत करतो. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात ही दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्याची परंपरा आहे. तरी मी विचारमंचावरील सर्व मान्यवरांना दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याची विनंती करते. या कुंदे तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवै सदा वन्दिता, सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. मान्यवरांचे आभार. आता मी आपल्या विद्यापीठाचे महती सांगणारे आपल्याच COEPच्या माजी विद्यार्थ्यांनी लिहिलेले COEP गीत गाऊन शारदेला शब्दरूपे सुमने अर्पण करण्यासाठी ज्ञानदाईला आमंत्रित करतो. अंतरात दाटते चित्र तेच देखणे, शारदे तुझ्या कृपे चित्र तेच रेखणे, अहंतेस स्पर्श दे विनय पूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य चित्त कोणास वंद नाही, कोणास वंद नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होते, प्रार्थनांची शिवधनुष्ये राम इथले ध्वस्त करीते, ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते, निर्मिताना माणसाला माणसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना. विश्वस्त झेप आहे येथे कलंदराची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क नाही, येथे अतर्क नाही.
पंथ आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे विनय ही निश्राप आहे. या अशा या सर्जनाचा माणसाच्या गौरवाचा स्रोत हा निर्व्याज आहे. दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे, मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य चित्त कोणास बंध नाही, कोणास बंध नाही, कोणास बंध नाही. थँक्यू. COEPला यशवंत आणि प्रतिभावंत अधिकारी घडवण्याचा वारसा लाभला आहे. दरवर्षी COEP विद्यापीठातील अनेक विद्यार्थी UPSC आणि MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतात. त्यांच्याच स्वप्नपूर्तीसाठी दिशा दाखवणारा क्लब म्हणजे COEP CSAC. आज COEP CSAC क्लबचा शैक्षणिक वर्ष 2024-25चा फ्लॅगशिप इव्हेंट वेगमाला दिवस दुसरा. आजच्या आपल्या मुख्य सोहळ्याकडे वळण्याआधी आपण 7ही उत्सव मूर्तींचे ज्यांना ऐकण्यासाठी आपण आतुर झालो आहोत त्यांचा गुणगौरव करूयात. त्यासाठी आपण सर्वप्रथम अमरीश शीतल सुभाष अब्गुल सर, जे आत्ता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार हेड ऑफ डिपार्टमेंट मॅन्युफॅक्चरिंगचे अनासने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आता मी विनंती करते की संतोष नेहरू गंगोजी सर, जे आत्ता डेप्युटी एज्युकेशन ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार के पाटील सरांनी करावा अशी विनंती करते. धन्यवाद सर. आता मी विनंती करतो वेदांत कोटकर सर, जे आत्ता मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत, त्यांचाही सत्कार के पाटील सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आता मी विनंती करते की मनोज बुचडे सर, जे आत्ता प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार के पाटील सरांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. आता मी विनंती करतो अजय वाळेकर सर, जे आत्ता डिपार्टमेंट ऑफ पोस्टल असिस्टंट म्हणून कार्यरत आहेत, त्यांचा सत्कार करंजगीकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो.
धन्यवाद सर. आता मी विनंती करते विवेक श्याम उगळे सर, ज्यांनी आत्ताच MPSC स्टेट सर्व्हिस एक्झाम 2023मध्ये रँक 4 संपादित केली आहे, त्यांचा सत्कार साबळे सरांनी करावा अशी मी विनंती करते. धन्यवाद सर. आता मी विनंती करतो तन्मय अनिल मांढरेकर सर, ज्यांनी आत्ताच MPSC स्टेट सर्व्हिस एक्झाम 2023मध्ये रँक 10 संपादित केले, त्यांचा सत्कार श्री अनासने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आता मी COP CSAC क्लबचे फॅकल्टी ॲडवायझर श्रीयुत K पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आज मी काय बोलायचं ते प्लॅन केलं नाही, त्यावेळी कदाचित 1 तास लागू शकतो. व्यासपीठावरील 8 गुणवंत, त्यात 7 माजी विद्यार्थी आणि 1 आजी विद्यार्थी, त्यांची नावं ऑलरेडी सर्वांनी सांगितली म्हणून मी रिपीट करणार नाही. रोहित चोर यांचा काल उल्लेख सुटला होता म्हणून मी आज 2दा उल्लेख करतो. तर हे सर्व गुणवंत आणि यातले बरेच हे CSACचे ॲक्टिव्ह मेंबर होते, काही जण सेक्रेटरी होते, काही कोर टीममध्ये होते आणि त्यामुळेच ते यश संपादन करू शकले. बऱ्याच वेळेला आपण फक्त UPSC बद्दलच बोलतो, पण बऱ्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत. म्हणूनच आपल्या क्लबचं तसं घेतलं तर नाव जेनरिक आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ॲस्पिरंट क्लब. आणि मागच्या वर्षी पण जे मुलं उपलब्ध होते त्यांना पण आपण चर्चा केली होती की यातल्या यशचा जो टक्का आहे तो खूप छोटा आहे, त्यामुळे काळजी घेणं आवश्यक असतं. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व माननीय, व्यासपीठासमोरील माननीय माझे सगळे प्राध्यापक मंडळी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्येयवेडे विद्यार्थी मित्रांनो, कारण आजकाल कोणत्याही कार्यक्रमाला प्रेक्षक मिळवणं कठीण आहे. म्हणजे शिक्षकांना विद्यार्थी क्लासरूममध्ये आणणं कठीण आहे, आयोजकांना तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे टार्गेट ग्रुप लागतो म्हणजे प्रेक्षक लागतात तो मिळवणं कठीण आहे. पण आपण आलात म्हणजे नैसर्गिकरित्या आपण ध्येयवेडे आहात आणि आपलं ध्येय जे आहे प्राप्तीसाठी CSACच्या मार्फत आपण हे जे यशवंत आहेत ऑलरेडी त्यांनी कोणत्या तरी क्षेत्रात यश मिळवलं आहे त्यांचं विवेकमाला अंतर्गत व्याख्यान ठेवतो. आता तेही इथंच थांबणार नाही, ते आणखी पुढच्या परीक्षेत देत राहतीलच. त्यामुळे होऊ शकतं की 2-3 वर्षांनी आपण त्यांना UPSCचे यशवंत म्हणून सुद्धा आणखी बोलू शकतो. ते आपलेच पासवर्ड असल्यामुळे हक्काने आपण त्यांना बोलवतो आणि आयोजकांवर पण दडपण नसतं, कारण बाहेरचे अधिकारी जेव्हा येतात तेव्हा सर्वांवर दडपण असतं. त्यामुळे आज सगळं शांतताप्रिय, सगळं शांततेने चाललं आहे. दुसरं असं की यातला यशाचा जो टक्का आहे तो साधारणतः 1.51% वगैरे असा मांडला तर व्हॉट अबाउट 99%. त्यामुळे आपला प्लॅन B पण तयार असला पाहिजे. म्हणजे हा CSAC क्लबच्या ध्येय धोरणाच्या विरुद्ध आहे, परंतु तरीसुद्धा कारण प्रत्येकजण यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे प्लॅन A हा मी 3 वर्ष फुल्ली डेव्होट करणार, त्याच्यानंतर माझा प्लॅन B साईड बाय साईड हे काम चालू शकेल असं करू शकतात. IIMs म्हणा, म्हणजे ब्लॅकीज IIM म्हणजे जुने IIMs, ISB हैदराबाद इथे प्रवेश मिळण्याकरता परदेशी विद्यापीठापेक्षा जास्त कष्ट पडतात, कारण इंडियन
IITs आणि IIMsमध्ये ISBमध्ये प्रवेश मिळणं खूप कठीण आहे. त्या मानाने परदेशात उलट सहजरित्या ॲडमिशन होतं. तर त्यामुळे प्लॅन बी पण आपण ठेवला पाहिजे. आता चर्चा झाली त्यावेळेला आपण फक्त UPSC बोलत होतो, पण MPSC तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे ही जी मंडळी इतकूच करतील त्याचा आपण फायदा घ्यावा आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या परीक्षा देत राहिलं तर त्याचा कुठेतरी एकदा सिलेक्शन झाल्यानंतर एक कॉन्फिडन्स येतो, तो आपल्याला उपयुक्त ठरू शकेल. तर आता जास्त वेळ न घेता मी जे आपले 7 गुणवंत आले आहेत त्यांना ऐकण्यास आपण उत्सुक आहात, त्यासाठी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी जास्त वेळ नाही घेता आपले पहिले अतिथी संतोष नेहरू गंगोजी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नाव संतोष गंगाजी. मी मूळचा लातूरचा आहे. माझे वडील जे आहेत ते शिक्षक आहेत. त्याच्यामुळं गव्हर्मेंट जॉब्स किंवा MPSC याच्याबद्दल मला थोडीफार माहिती होती अगोदरच, परंतु माझं इन्क्लिनेशन तेव्हा नव्हतं. जेव्हा माझं इंजिनिअरिंगला इथं ॲडमिशन झालं तेव्हा थोडंफार काय लागलं अजून. आणि सेकंड इयरपासून मी एका सोशल क्लबचा पार्ट होतो, स्पंदन नावाच्या. अजूनही आहे तो क्लब. याचं खूप भारी वाटतं, मला कौतुक आहे. आणि स्पंदनमध्ये आम्ही वेरियस इव्हेंट्स ऑर्गनाईज करायचो, जसं की ब्लड डोनेशन कॅम्प आहे, विलेज कॅम्प आहे. एक उडान नावाचा आम्ही प्रोग्राम सुरू केला होता टीचिंगसाठी. तर तिथून मला असं वाटलं की आपण MPSC केली पाहिजे. आणि थोडासा डाऊट होता, त्याच्यामुळे मी 2 वर्ष जॉब पण केलेला आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो मी. आणि जॉब सोडून मग प्रॉपर प्रिपरेशन केलं. आणि सध्या मी आयोगामध्ये आहे, MPSC ऑफिस असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हणून. आणि माझी उपशिक्षणाधिकारीपदीसुद्धा निवड झालेली आहे. त्याचं जॉईनिंग अजून यायचं आहे आणि ती पोस्ट जॉईन करायचा माझा मानस आहे. आणि एकंदरीतच सीसॅकचा संबंध हा अंबरीशमुळे आला. अंबरीश हा सीसॅकचा पहिला सेक्रेटरी होता. आणि तेव्हा असं सीसॅक म्हणजे एक छोटंसं पिल्लू होतं. पिल्लू म्हणजे जसं नवजात. आणि आम्ही वेरियस इव्हेंट्स करायचो. तो खूप चांगला भाषण देणारा आहे. तो थोडा भाषण देईलच म्हणा. आणि आम्हाला 2 ते 3 मिनटाचाच वेळ दिला आहे, कारण त्याचं भाषण महत्त्वाचं आहे. येस. तर मी थांबतो इथंच. क्वेरीज आहेत, डाऊट्स आहेत, तर आपण त्या परिसंवादामधून घेऊच. आणि इथं मला बोलवलं तुम्ही, ही खूप चांगली गोष्ट आहे. अभिमान आहे मला याचा. आणि मेन ऑडीमध्ये मी अराऊंड 6 वर्षांनी आलो आहे, तर ही आठवण आहे माझी. आणि येस, मी थांबतो आता. अंबरीश. धन्यवाद सर. आता मी विवेक उगळे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. मी विवेक श्यामोगले, 2022 मेकॅनिकल इंजिनिअरिंग पासआउट आहे. सेकंड इयरला असताना लॉकडाऊन लागलं होतं, तर त्यानंतर मी घरी गेलो. तर तेव्हापासून माझा कॉलेजचा संबंध हा तुटला. आणि लास्ट इयरला असताना 2-3 महिन्यासाठी आम्हाला बोलवलं होतं. तर त्या 2-3 महिन्यामध्ये मी पूर्ण कॉलेज माझं जे काही 2 वर्षाचं समजा वाया गेलं असेल घरी गेल्यामुळे, तर ते पूर्ण 2-3 महिन्यामध्ये जगलो. मी त्या काळामध्ये हॉस्टेलला पॅरासाईट राहिलो होतो. त्याच्यामुळं मग मी सकाळी 6लाच हॉस्टेल सोडायचो आणि लायब्ररीत येऊन बसायचो आणि मध्ये जेवायला वगैरे जायचो आणि डायरेक्ट 10ला, मग त्यानंतर रूमवर डायरेक्ट 10ला जायचं. तोपर्यंत मी पूर्ण कॉलेजमध्येच असायचो. असं नाही की मी पूर्ण वेळ अभ्यास करायचो, पण पूर्ण कॉलेज त्या काळात मी फिरून घेतलं. त्या काळात मला कॉलेज म्हणजे खूप जवळून बघितलं. तेव्हा मी फिरता माझ्या डोक्यात असं आलं होतं की ते झाडं आहे ना आपल्या कॉलेजमध्ये,
तर त्यांना नंबर दिलेले. तर मला असं डोक्यात आलं की नंबर दिले याचा अर्थ काहीतरी इथं सर्वे वगैरे केलेला आहे, झाडं आपल्या कॉलेजमध्ये किती आहे, कोणत्या कोणत्या जातीचे आहे. तर मग मी ते तन्मयला विचारलं की म्हटलं अरे इथं झाडं आपले खूप भारी भारी झाडं आहे, एकदम मोठे मोठे वेगवेगळ्या जाती आहे, देशी झाडं आहे, तर काहीतरी असेल याचं. तर त्याने ते वेबसाईटवर बघितलेलं होतं. तर त्याने सांगितलं मला की वेबसाईटवर आहे ना आपल्या सर्व झाडं आणि त्यांचे नावं याचा डाटा नंबर सहित दिलेला आहे. तर मग आम्ही ते लिस्ट डाउनलोड केली आणि बघितलं. तर मग तो आमच्या डोक्यात अशी आयडिया आली की एक आपण प्रत्येक झाडाला पाटी लावायची आणि त्याच्यावर QR कोड टाकायचा, झाडाचं नाव टाकायचं, त्याचं सायंटिफिक नाव, आणि एक त्या झाडाची म्हणजे कोणाला जर उत्सुकता वाटलीच की अरे अरे हे झाड खूप छान आहे, किती मस्त सावली आहे, हे झाड कोणतं असेल, तर त्याला ते QR कोडवर माहिती मिळेल असं आमच्या डोक्यात आलं. तर मग नुसतं डोक्यात आलं नाही, तर आम्ही ठरवलं की आपण आता हे करायचंच. आम्ही काहीच विचार केला नाही की आपल्याकडे आता 2-3 महिने आहे, आपल्याला सोबत अभ्यास पण करायचा आहे आणि आपण आता बाहेर जाणार आहे कॉलेज सोडून. तर पण आम्ही ते शिंदेकर सरांकडे गेलो घेऊन, आणि शिंदेकर सरांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं, म्हणजे भारी आयडिया आहे आणि आपण लावू म्हणे, त्याच्यासाठी काय निधी असेल तो हे करून. तर मग मी शनिवारवाड्याच्या मागे एक गल्ली आहे, तिथं हे खूप प्रिंटिंग प्रेस आहे खूप, तिथं गेलो ते, आणि एक टेम्पलेट पण मी बनवलं होतं की त्याच्यामध्ये QR कोड आहे, झाडांचं नावं वगैरे असं एक, आणि ते त्यांना दाखवलं की आपल्याला हे बनवायचं आहे, किती खर्च येईल याला, आणि सगळं ते कोटेशन वगैरे काढून घेऊन आलो. पण ते सगळी प्रोसेस करता करता कॉलेज संपून गेलं. आणि मग तर ह्या अशा आठवणी आहे की ज्या 2-3 महिन्यामध्ये मला पूर्ण 4 वर्षाचं मी सगळं जे माझं वाया गेलेले वर्ष आहे घरी बसून, तर ते सगळे त्या 2-3 महिन्यामध्ये जगून घेतले कॉलेजचे. इतकंच मी सांगतो. COEP CSAC क्लबने मला इथे येऊन बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. आता मी तन्मय मांढरेकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. 2018ला ह्या एक मनात स्वप्न घेऊन ह्या COEPच्या कॅम्पसमध्ये आलो होतो आणि आज ते स्वप्न पूर्ण करून ह्या व्यासपीठावर येतोय. म्हणजे हा जो प्रवास आहे ना मधला, ते माझं COEP आख्यान आहे. खरं तर म्हणजे आधीपासूनच मला होती स्पर्धा परीक्षांची माहिती होतीच बरीच, आणि एक प्रशासकीय चांगला अधिकारी व्हायची इच्छा होती. त्याच्यानंतर 12वी नंतर काही करायचं तर म्हटलं इंजिनिअरिंग करूया चांगल्या कॉलेजमधून, आणि सुदैवानं CET चांगला स्कोर होता आणि COEP सारखा प्लॅटफॉर्म मिळणार असेल तर मग आवर्जून आलो. तेव्हा इच्छा होती की या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्यावेळेला थोडंसं मनात भीती होती की इंजिनिअरिंग कव्हर करायचं आहे, सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या आहेत. पण त्यावेळेला आल्या सगळ्यात पहिल्यांदा जो हा स्पर्धा परीक्षेसाठी जो म्हणजे एक सपोर्ट होता तो CSACनं दिलेला. म्हणजे मला अजूनही आठवतं की आम्ही 18ला त्यावेळेला MPSCत पहिले आले रोहित सिंग राजपूत सरांचं लेक्चर होतं, आणि त्यांचं लेक्चर ऐकून म्हणजे आम्हाला की नाही बाबा इथून आलेले विद्यार्थी हे MPSCत चांगल्या पद्धतीने चमकतात, त्यामुळं एक विश्वास निर्माण झाला होता. पण फर्स्ट इयरला कसं असतं तुम्हालाच माहीत आहे, फर्स्ट इयरला सगळे एन्जॉयमेंट करतात, त्यातच आमचे क्लबमध्ये वगैरे बऱ्याच म्हणजे कॉलेजमध्ये एन्जॉय करण्यात गेली. सेकंड इयरला म्हणजे खऱ्या अर्थानं एक UPSCची जी तोंड ओळख होती ती झाली. मग आपले बरेच सिनियर मनोज दादा वगैरे होता, तर त्याने आम्हाला म्हणजे ओव्हरऑल आयडिया दिली की नाही तुम्ही करू शकता. परंतु म्हणजे हे करायचं हे बॅकएंडला होतं, पण सोबत टेक्निकल ही व्हास्टच होतं, त्यामुळे करायचं कसं काय ह्याचं नियोजन खरंच गरजेचं होतं. आणि एक तो पुशअप मिळत नव्हता मला. मग मी 19ला NSSचा सेक्रेटरी होतो, COEP NSSचा. त्यावेळेला जेव्हा मी आदिवासी भागात आमचे कॅम्प गेले आणि तेव्हा तिथली जी हार्श परिस्थिती बघून की जाणीव झाली की नाही आपण काहीतरी करू शकतो, म्हणजे आपण बाहेरून जाऊन काय करण्यापेक्षा प्रशासनात जाऊन काहीतरी ह्या लोकांसाठी करू शकतो. आणि तिथून एक मनात काहीतरी आलेलं की नाही बाबा आपल्याला हे करता येऊ शकतं आणि आपण करू शकतो, आणि तिथून हा प्रवास चालू झाला. मग 3rd इयर 4th इयर आमचे लॉकडाऊनमध्येच गेले, आणि खरं तर ती आमच्यासाठी एक संजीवनी होती लॉकडाऊन म्हणजे, कारण जो आम्हाला 2nd इयरपर्यंत इथे इतका अभ्यास करता आला नाही जे आपला कॉलेजच्या रुटीनमध्ये मिळते, पण 3rd इयर 4th इयरला जो UPSCचा व्यवस्थित प्रॉपर सिलेबस वगैरे आहे ना तो खूप चांगल्या पद्धतीने मिळाला. आणि तिथं मग टप्प्याटप्प्यावर CSACचं योगदान होतच राहिलं. म्हणजे मी सिनियरला कॉल करायचो, ते हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने सांगायचे ऑप्शनल्स वगैरे याबद्दल. त्यामुळे एक विषयाची तोंड ओळख असते किंवा एक सखोल संकल्पना असते,
ती त्या पद्धतीनं तिथं जुळून गेली. त्याच्यानंतरनं अगदी शेवटच्या स्टेपला मग म्हणजे आमचं लास्ट सेमिस्टर असताना परत इकडं आम्ही आलो आणि त्याच्यानंतरनं आम्ही आमच्या ग्रुप खरं तर आम्ही बसायचो हे आपल्या लायब्ररीमध्ये. इथंच खाली आत्ताही मुलं बसतात अभ्यास करत. त्यावेळी आमची फिलिंग अशीच होती की इथं वरती सगळे कार्यक्रम असतात आणि मी खाली अभ्यास करतो. आणि मला कौतुक वाटतं खरंच की आमच्या बॅचमधले आम्ही 5-6 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता. विवेक सोबत होता आणि आमचे सिव्हिलचे 2-3 होते. आज ते सगळे क्लास 1 ऑफिसर आहेत. म्हणजे त्यांनी तो पाथ त्यावेळेला निवडणार होता. त्यामुळं इथं जेव्हा तुम्ही COEP देता तुम्हाला पूर्ण आकाश मोकळ आहे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्यासाठी आणि वेगवेगळे क्षेत्र एक्सप्लोअर करण्यासाठी. पण तुमचा जो काही पाठ ठरलेला असेल की तुम्हाला काय करायचं आहे तर ते इथं होतं आहे COEP. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे ते COEPनं तुम्हाला प्रोव्हाइड करून दिले. म्हणजे मी NSSमध्ये असताना म्हणजे जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा आपल्या साध्या गावातनं येणारा मुलगा मी आणि इथं येऊन ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायला लागतो. लिडरशिप गोष्टी येतात किंवा एक धाडस येतं, गोष्टी अंडरस्टँडिंग वाढतं. तर ह्या सगळ्या पर्सनल डेव्हलपमेंटचा पार्ट हा COEP होता. त्यामुळं एक ओव्हरऑल डेव्हलपमेंटचा मेन गाभा माझा COEP होता. त्यामुळं आणि त्या सगळ्यात मग खूप वेगवेगळ्या टप्प्यावर COEP सहकार्य राहिलंच. त्यामुळं आजच्या ह्या कार्यक्रमाला मला खूप भरभरून आले. म्हणजे ह्या सगळ्यानंतर COEPत पुन्हा भेट देणं हे खूप माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, वेगळ्या स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी असतील, तुम्ही जे काय कराल त्यात तुम्ही एक्सलन्सी प्राप्त करायचा प्रयत्न करा. कारण माझं आधीपासूनचं म्हणजे एमच होतं की ठीक आहे अकॅडमिक पण आहे पण त्यात चांगला पॉईंटर काढायचा, प्रोजेक्ट पण आहे त्यात तो चांगलाच बेस्टच झाला पाहिजे. त्यामुळं ह्या गोष्टी करत गेला तुम्ही एक्सलन्सची जे जास्त गोष्टी करत गेला ना तर तुमचं डिटेलिंग जास्त वाढेल. आणि त्यामुळेच मला खरं तर ह्या सगळ्या गोष्टी सहज सोप्या झाल्या असं वाटतं मला. त्यामुळं आज संयोजकांचं आणि पूर्ण CSAC टीमचं खूप खूप आभार आणि खरंच पूर्ण या COEP परिवाराचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी अजय वाळेकर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. मी 2021चा प्रोडक्शन बॅचचा पासआउट आहे. मी आपल्या या CSAC क्लबचा ॲक्टिव्ह मेंबर होतो फर्स्ट इयरपासनं. सर्वप्रथम मी जेव्हा कॉलेजमध्ये आलो तेव्हा एवढी मी सिव्हिल सर्व्हिसेसकडं आवड नव्हती, पण तरी कोणता तरी क्लब जॉईन करावा म्हणून मी CSAC निवडला. तर मग फर्स्ट इयरला असंच MPSCचे रँक 1 होते रोहित राजपूत सर, त्यांना बोलवलेलं होतं आणि मी असंच कोऑर्डिनेटर म्हणून इथं काम करत होतो. तर ते मला वाटतं बाईकवर आले होते विमाननगरवरून. तर त्यांना माझ्या मते मोमेंटो दिला होता आणि तो न्यायला धरायला कोणी होतं बाईकवर. तर त्यांना धरण्यासाठी मी विमाननगरला त्यांच्यासोबत मागे बसून गेलेलो. तर मला माझं नशीब असं होतं की मला त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला 2 तास भेटले आणि त्या 2 तासात मी मोटिवेट झालो. खरं तर ते आता कलेक्टर आहेत. माझं नशीब होतं मला त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करायला भेटली आणि त्यानंतर मी माझ्या या जर्नीला सुरुवात केली. त्यानंतर CSAC क्लबमुळे मला खूप गायडन्स भेटला. अमरीश होता, त्यानंतर गौरव म्हणून सिनियर होते, त्यांनी खूप गायडन्स केला. आणि ॲकॅडमिक्समध्ये मी काही एवढा चांगला नव्हतो, परंतु नंतर मी माझं जे जर्नी आहे ते मी इकडंच वळवण्याचं ठरवलं. प्लेसमेंट वगैरेसाठी ट्राय केलं नाही आणि पहिले 2 वर्ष मी UPSCचा अभ्यास केला पण त्यामध्ये फेल्युअर आलं. पण नंतर मी माझा प्लॅन बी एक्झिक्यूट केला. पाटील सरांनी सांगितलं त्यानुसार प्लॅन बी हा पण खूप महत्त्वाचा आहे. आणि 2021ला मी पासआउट झालो. 21चा अटेम्प्ट दिला, 22चा अटेम्प्ट दिला. UPSCचा प्री निघाली नाही. तर मग मी माझा प्लॅन बी हा SSC CGL होता. तर SSC CGLमध्ये मला नशीब होतं की मी पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी क्लिअर केली आणि आत्ता सध्या मी मुंबईला माझी पोस्टिंग आहे. आणि हा जो प्रवास आहे स्टेजच्या त्या बाजूसून ह्या बाजूला याचा हा 4 वर्षाचा आहे माझा. तुम्हाला बघा किती दिवस लागत आहेत. मेहनत केली की फळ मिळतंच. त्यामुळं सर्वांना मी ऑल द बेस्ट. आणि CSAC क्लबने मला इथं इन्व्हाइट केलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, त्यामुळं मी रोहितचं आभार मानतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. आता मी विनंती करते की मनोज बुचडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम सीसॅक क्लबचे मी आभार मानतो, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. मी 2020 मेकॅनिकल बॅचचा पासआउट. मी माझं मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मला थोडीशी एक कथा सांगावीशी वाटते. एके दिवशी एका गावामध्ये फोटोग्राफरची स्पर्धा निघते. त्या फोटोग्राफरची अट अशी असते की असा फोटो काढायचा की त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला आनंद झाला पाहिजे, आयुष्यातली सगळी दुःख विसरली पाहिजेत, असा एका कोणत्याही व्यक्तीचा म्हणा, प्राण्याचा म्हणा, असा कोणता तरी फोटो काढायचा आहे. वेगवेगळे फोटोग्राफर वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगवेगळे फोटो काढतात आणि त्यातला एक फोटो सिलेक्ट होतो आणि त्या फोटोचा म्हणजे त्याचा पहिला क्रमांक येतो. आणि तो फोटो असतो एका नुकताच जन्मलेल्या मुलाचा असतो, लहान मुलाचा असतो. त्याच्यावर बघितल्यावर नसतं म्हणजे नकळत हसू सुटतं. म्हणजे किती म्हणजे नवजात बालक आहे असं, ज्याला जगाचं काही टेन्शन नाही, काही नाही. त्याच्याकडे बघितल्यावर आपलंसुद्धा टेन्शन दूर जातं. असा तो फोटो होता आणि त्याला पहिला नंबर मिळतो. 25 वर्षानंतर हीच स्पर्धा पुन्हा होते. पण यावेळेस अट दुसरी असते. अट अशी असते की अशा व्यक्ती, माणसाचा किंवा जनावराचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा असा फोटो काढा की त्याच्याकडे बघितल्यावर इतका राग आला पाहिजे, इतकं क्रूर वाटलं पाहिजे, या अशा फिलिंग आल्या पाहिजेत. परत फोटोग्राफर जातात, वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगवेगळे फोटो काढतात आणि त्यातल्या एका फोटोला बक्षीस मिळतं. यावेळेस पहिल्या वेळेस बक्षिसाची रक्कम 1 लाख असते, यावेळेस बक्षिसाची रक्कम 10 लाख झालेली असते. यावेळेससुद्धा तोच फोटोग्राफर जिंकतो. आणि यावेळेस फोटो असतो एखाद्या जेलमधल्या एका क्रूर कैद्याचा. इतका क्रूर की त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला किळस यावा, त्याच्याकडे बघितल्यावर तुम्हाला एकदम असा राग यावा असा. तो जिंकतो बक्षीस फोटोग्राफर. बक्षीस जिंकल्यानंतर तो असं ठरवतो की अरे आपण ज्याच्यामुळे जिंकलो त्याला आपण थोडी रक्कम द्यावी. कारण आणि त्याला विचारावं तू का असा क्रूर का झालास, की तुझ्याकडे बघितले म्हणजे क्रूरतेचा कळस गाठावा. त्यावेळेस तो त्या जेलमध्ये जातो आणि त्यांना विचारतो, त्याला बक्षिसाची रक्कम देतो आणि विचारतो की तू क्रूर का झालास. त्यावेळेस ते उत्तर देतो संगत. आणि तो त्याला हे पण सांगतो की 25 वर्षापूर्वी ज्या लहान मुलाचा फोटो काढला होता एकदम निरागस, गोंडस आणि सुखी माणूस म्हणून, तो मीच आहे. या 25 वर्षात काय झालं, 25 वर्षात संगतीनं त्या माणसाला क्रूर बनवलं. ज्याच्या पंक्तीत तुम्ही बसता तशाप्रमाणे तुमची संगत घडते आणि तशाप्रमाणे तुमचं व्यक्तिमत्व घडतं. तेच माझ्या बाबतीत सुद्धा घडले. मी आज या ठिकाणी आहे का, तर या लोकांच्या आणि सीसॅकच्या संगतीमुळे. मला हे सांगायचं आहे. खरंच विद्यार्थी मित्र, ही जी तुमची कॉलेजची 4-5 वर्ष आहेत, ह्यामध्ये तुमची संगत घडणार आहे. ह्यामध्ये तुमच्या मित्रपरिवारावरनं तुमचं कॅरेक्टर जज होणार आहे. कारण वर्गामध्ये तुम्ही 4-5 तास असाल, पण बाकीचा दिवस तुम्ही हॉस्टेलवर मित्रांसोबत असणार आहे. त्यावर तुमचं कॅरेक्टर डिफाईन होतं. मी एक हायब्रिड मॉडेल आहे असं का म्हणायचं आहे, कारण मला ध्येय असं काय नव्हतं. फर्स्ट इयरला आल्यानंतर काय ध्येय नाही, नुसता इंजिनिअरिंग करायचे, पूर्ण झालं. नंतर सेकंड इयरला अंबरीश भेटला, ओमकार बाबर असेल, हे सिनियर लोक त्यांनी भेटले, त्यांच्याशी मैत्री झाली आणि त्यावेळेस कळलं की आता UPSC करायचं. मी UPSC करण्यासाठी सुरुवात केली आणि त्यावेळेस आता ठरवलं की काय पाहिजे ते करायचं. इंजिनिअरिंग म्हणजे 12वी नंतर काय ऑप्शन असतात, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स. माझ्या आयुष्यात पण तसंच झाले. 12वी नंतर सायन्स घेऊन इंजिनिअरिंगला आलो. UPSC करायचं असं लक्षात आल्यावर त्याला BA करावं लागतं असं कुठंतरी ऐकलं होतं. BA केलं, MA पण केलं आणि आता करिअर करते कॉमर्समध्ये, बँकेमध्ये. सांगायचं असं आहे की लाईफ कधी कोणता मोड घेते सांगता येत नाही. ही जी UPSCची परीक्षा आहे किंवा स्पर्धा परीक्षा एकूणच, ही तुमच्याकडनं कन्सिस्टंट एफर्ट मागते. ॲक्च्युली हो जो प्रवास आहे तो एक भारताचा प्रवास आहे, पूर्ण भारत देशाचा. म्हणजे कन्याकुमारीपासून स्टार्ट करायचं ते हिमालयात पोचायचं. कन्याकुमारीपासून म्हणजे साऊथपासून स्टार्ट करत असताना, म्हणजे UPSCची सुरुवात करत असताना तुम्हाला सगळी हिरवळ दिसते. हिरवळ वेगवेगळ्या प्रकारची आहे.
त्यात तुम्हाला वाटतं की साऊथची हिरवळ समजा एकदम डॅशिंग अशी 5 गाड्या मागं आहेत, मी IPS ऑफिसर आहे, बाहेर पडालो आहे, असं पहिला जे ग्लॅमरियस असतं, जी सुरुवातीला स्वप्न असतात ती पडत जातात. आणि त्यावेळेस तुमचा फोर्स पण जास्त असतो, अभ्यास करायला लागता. नंतर जरा पुढे गेल्यानंतर थोडं दुष्काळ जाणवायला लागतो. मे बी तो पैशांचा दुष्काळ असेल, मे बी तो मित्रांचा दुष्काळ असेल, कारण मित्र सगळी प्लेस होतात, आपण अभ्यासच करायला लागलो, आपण लायब्ररीतच आहे. ही जी रियालिटी ॲक्सेप्ट होत जाते. नंतर वाळवंटच लागतो. तो वाळवंट असा असतो की अरे, आणि तिथं ते ओसिस म्हणतात ना, काहीतरी एकदमच पाण्याचं दिसतं पण तिथं पाणीच नसतं. तसं आहे. मग UPSC सुद्धा तसंच वाटायला लागतं, अरे हे काय नाही, ग्लॅमर आहे, असं हे होत राहतं. पण ह्यात सुद्धा कन्सिस्टंटली एफर्ट देत अभ्यास करत राहतो विद्यार्थी, तो हिमालयात म्हणजे मसुरीत पोचतो. सो विद्यार्थी मित्र, एकूण हेच सांगायचं आहे की तुम्ही, सरांनी जसं म्हटलं की प्लॅन बी असावा, हो मान्य, प्लॅन बी असावाच, पण तुमचा प्लॅन हा सगळ्यात टॉपचाच असावा. तुम्ही चंद्र पाण्याचंच स्वप्न बघितलं पाहिजे, मग तुमच्या हातात तारे लागतात. आम्ही UPSCची स्वप्न बघितली, UPSC 2-3 वेळा मेन्स दिली, फेल झालो. त्यानंतर मग म्हटलं आता की बाबा दुसरीकडे बघावं. ज्या एक्झाम दिल्या, SSC असेल, SSC क्लिअर, त्यातून पोस्ट निघाली. बँकिंगच्या एक्झाम असतील, पहिली दिली जिथं ड्रीम करतात बाकीची मुलं, तिथं ती पण पहिल्या प्रयत्नात पास झालो. BA झालं, MA झालं, असिस्टंट प्रोफेसरची नेट JRFची परीक्षा, ते पण पास झालो. का तर तुम्ही टॉपचं जे काही ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळेस तारे तर तुमच्या हातात आहेतच. आणि हे जे इथं आहेत ना, हे ध्रुवतारे आहेत. ध्रुवतारे मला असं का म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही एखादी पोस्ट गाठता त्यानंतर तिथंच थांबायचं नाही आहे. हे जे काही असे क्लब आहे, त्या क्लबमार्फत बाकीच्यांना सुद्धा ते ध्येय गाठण्याचा त्यांना शिकवायचं आहे, सांगायचं आहे की बाबा या गोष्टींना अशा प्रकारे तो अभ्यास केल्यानंतर हे लागणार आहे. मुलांना भरपूर जेव्हा तुम्ही कॉलेजमधून पासआउट होता तेव्हा पैशाची कमतरता भासते, किंवा मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या एक्झाम आहेत, जसे की SISCची एक्झाम असेल, महाज्योती असेल, सारथी असेल, या ज्या काही गोष्टींचा प्लॅटफॉर्म आहे तो तुम्हाला कुठे भेटणार आहे, तो या आपल्या क्लबमध्ये भेटणार आहे. आणि इतकंच नाही, या UPSCच्या अभ्यासापुरते हे क्लब मर्यादित नाही आहेत. जेव्हा तुम्ही प्रशासनात जाल ना, त्यावेळेससुद्धा तितकाच फायद्याचा आहे. सर, मी इचलकरंजी पोस्टेड होतो. आमच्या इथे एक योजना होती, म्हणजे पूर्ण भारतभर लागू केली होती, PM स्वनिधी योजना. म्हणजे जे फेरीवाले आहेत ना, त्यांना कर्ज प्रोव्हाइड करायची योजना होती. त्यामध्ये आमच्या इथं कॅम्प लावण्यासाठी कोण येतच नव्हतं, कारण त्या भागात फेरीवाले जास्त नाहीत असं म्हणत होते. पण जेव्हा आम्ही सचिवांशी बोलणं केलो, ते सचिव पण आपल्याच कॉलेजचे निघाले. मग हे जे काही बॉन्डिंग आहे ते सरांनी म्हटलं, ठीक आहे, तू म्हणतोस तर कॅम्प लावूया. आणि कॅम्प लावलं. आम्ही एक्सटेन्सिव्हली वर्क केलं सर. आणि भारतात 3ऱ्या क्रमांकानं आमची इचलकरंजी महानगरपालिका गाजली सर. तर प्रशासनात सुद्धा आपल्या मित्रांचा हा आपल्याला फायदा होतोच नक्की. त्यामुळे या क्लबमध्ये तुम्ही बांधून राहा. आणि हे ध्रुवतारे आहेत, म्हणजे ते नॉर्थ स्टार असते बघा, एखादा खलासी त्या दिशेनं जातो त्या स्टारला बघून, तसे हे स्टार आहेत. तुम्ही ग्रुपवर कधीही कोणताही प्रश्न विचारावा, त्या प्रश्नाला आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप माध्यमातून मार्गदर्शन करूच. फक्त तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही स्टार्ट करा. सो मनोगताचा शेवट करताना एवढंच बोलेन की मंजिल मिलेगी सही, भटकते ही सही, मंजिल मिलेगी ज़रूर, भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी विनंती करते वेदांग कोटकर सरांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय पाटील सर आणि इतर शिक्षक वृंद, अभिनंदनास पात्र असणारे माझे सर्व मित्र आणि कौतुकास पात्र असणारे रोहित आणि त्याची सर्व टीम आणि माझ्या भावांनो आणि बहिणींनो, प्रथमतः आपल्या आजच्या कार्यक्रमाची जी टॅगलाईन आहे ना, तिचं असं शीर्षक आहे की गौरव परिश्रमाचा, सन्मान स्वप्नांचा. यातनं आमच्या ही टॅगलाईन अशी पण असू शकली असती की गौरव यशवंतांचा वगैरे, पण इथे आमच्या परिश्रमांचं कौतुक होतं, याचा मला सगळ्यात आधी तर आनंद होतो. कारण तेच जास्त महत्त्वाचं वाटतं आहे आज तरी. मागच्या 4 वर्ष, त्या आधीचे वर्ष बघितले ना, तर ते कोणी ॲक्नॉलेज नाही केलं. यश मिळवल्यानंतर सगळेच कौतुक करतात,
आज इथे घरी माझ्या होम ग्राउंडवर बोलल्यासारखं वाटतं आहे. याआधी मी शेवटचं बोललो आहे ते 23 ऑगस्ट 2019ला इलेक्शनच्या कॅम्पेनिंग स्पीचमध्ये. आय वॉज वन ऑफ द कॅन्डिडेट. त्या टॅगलाईनसाठी रोहित आणि तुझ्या टीमचं मी कौतुक, अभिनंदन आणि तुम्हाला थँक्यू. कारण धोनीने सांगितलं MS धोनीने की प्रोसेस इम्पॉर्टंट आहे, रिझल्ट नाही आहे. तुम्ही यू टेक केअर ऑफ द प्रोसेस, इट विल इट सेल्फ टेक केअर ऑफ द रिझल्ट्स. तर त्याप्रमाणे तुम्ही एफर्ट्स घेतले पाहिजेत. एफर्ट्सकडे बघायला गेलं ना तर COEPने काय शिकवलं ना तर ते एफर्ट्स घ्यायला शिकवलं. सगळ्यात आधी जर बघितलं ना तर COEPमध्ये काय मिळालं किंवा काय करायला मिळालं हे सगळं बघताना ना एक गोष्ट आपण जी नेहमी मांडतो की COEPतला E जो आहे तो E इज नॉट फॉर इंजिनिअरिंग, तो E फॉर एव्हरीथिंग आहे असं. तर आता मी सरांना पण तेच म्हणत होतो की आपल्या इथे आम्ही असो किंवा तुम्ही असाल, आपण नेहमी टॉपर असणारे मुलं आहोत. 1ली ते 12वीपर्यंत आपण फक्त पहिले दुसरेच आलेलो असतो आपल्या शाळेत, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात वगैरे. त्यामुळे इथे आल्यानंतर सगळेच पहिले आलेले आहेत. त्यांच्यात काय पहिले यायचं परत परत. त्यामुळे मग तो एव्हरीथिंगला आपण इम्पॉर्टन्स देतो आणि इंजिनिअरिंगला थोडंसं बाजूला ठेवतो. असं नाही, अकॅडमिकली आपले मुलंही आहेत स्ट्रॉंग सगळ्या ठिकाणी, पण एव्हरीथिंगमुळे आपण या ठिकाणी ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत कॉलेजमध्ये, ज्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतात त्याकडे आपण आकर्षित होतो आणि ते आपण करत असतो. भरपूर काही गोष्टी केल्यात मी कॉलेजमध्ये असताना आणि तुम्हाला इथे सजेस्ट करेल की इथलं आयुष्यांना जगून घ्या. फक्त इथे जगून घ्या, एक्सप्लोअर करा. कॉलेजच्या इव्हेंट्सला, क्लब्सला, कॉलेजला ह्या सगळ्या गोष्टींना नाही, ह्या सगळ्यांच्या अनुषंगाने स्वतःला एक्सप्लोअर करा. आपण 12वीपर्यंत जे असतो ना, आपण स्वतःला कधी अनुभवलेलं नसतं. आपल्याला काय करायचं आहे, आपण काय करू शकतो आहे, ह्या सगळ्या गोष्टींना इथे आल्यानंतर तुम्ही स्वतःला एक्सप्लोअर करू शकतात की मी हे करू शकतो का आणि आपण त्या गोष्टीकडे जायला हवं का. हे सगळे जे निर्णय आहेत पुढच्या आयुष्याचे ते इथे तुमचे तयार होऊ शकतात. इथल्या अनुभवांमुळे ते भेटलेले मित्र, मिळालेले अनुभव, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पुढे तुम्हाला बाहेर गेल्यानंतर भरपूर गोष्टी शिकायला मिळतील. तर इथले अनुभव नक्कीच कामात येतात. इथल्या अनुभवांबद्दल सांगायचं ना तर आन्सर रायटिंग करताना UPSC मेन्सला आपण ते पेस्टल अप्रोच किंवा स्टेपल अप्रोच असं काहीतरी वापरतो. पॉलिटिकल, सोशल, इकॉनॉमिकल वगैरे वगैरे, टेक्नॉलॉजिकल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, लीगल एक्सेट्रा. तर ते सगळे अनुभव ना इथे तुम्हाला अनुभवायला मिळतील. म्हणजे मी इलेक्शन लढवलं, मला पॉलिटिकल अनुभव आला. मी माइंडस्पार्कला परचेस हेड होतो, मला इकॉनॉमिकल अनुभव आला. सगळ्या गोष्टींचे अनुभव इथे मिळतात. आपल्याकडे वेगवेगळे एन्व्हायरमेंट रिलेटेड क्लबसुद्धा आहेत. तर ही सगळी जी ऑपॉर्च्युनिटी आहे ना ती इथेच मिळणार आहे आणि ती आपल्यालाच मिळते. फॅकल्टीज आपल्याला जास्त इंटरफेअर नाही करत. आपण पैसे आणतो, आपणच खर्च करतो, ते फक्त सही करतात. बरोबर आहे ना. जसा ह्याच्या पुढचं जर बाहेरचं सांगितलं ना तर COEPतलं जसा E हा इंजिनिअरिंगचा नाही, आपण एव्हरीथिंग पकडतो, तसा UPSCचा U युनियनचा नाही तर अनप्रेडिक्टेबलचा पकडायचा. त्यामुळे बाहेर गेल्यानंतर U फॉर अनप्रेडिक्टेबल असं पकडूनच अभ्यास करायचा आहे आपल्याला. आणि तो एक वेळ गेला जेव्हा आपल्या कॉलेजचे बरेच लोक सिलेक्ट व्हायचे. तर आता काय होतं आहे की 1-2 वर्ष अभ्यास केला ना त्यानंतर आपल्याला सॅच्युरेशन येतं आणि आपण तेवढ्या कन्सिस्टंटली अभ्यास नाही करू शकत आणि ते होत पण नाही आणि तेवढी गरज पण नाही. COEPत आलो आहे 2 वर्ष मॅक्सिमम सफिशियंट आहे. त्यानंतर काहीतरी वेगळं करून ही गोष्ट आपण करू शकतो. त्यामुळे सरांनी सांगितलं जसं प्लॅन B वगैरे ह्या गोष्टींचा पण तुम्ही विचार करायला हवा. आता थोडंसं हार्डवर्क आणि स्मार्टवर्कबद्दल सांगेल मी की हार्डवर्क जे आहे ना तर ते स्मार्टवर्कशी कसं डिफरंट आहे. आपण सगळे स्मार्ट आहोत कारण COEPला आलो आहेत म्हणून, हा आपल्याला सगळ्यांना वाटतं असं. ती खरी गोष्ट आहे. आपण गोष्टी स्मार्टली करू शकतो पण ते ना एवढं बेनिफिट नाही होते आजकाल. कारण ना स्मार्ट सगळ्याच गोष्टी झाल्या आहेत आजूबाजूला. AI मुळे, ChatGPTमुळे सगळ्याच गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्यांकडे. त्यामुळे कुठेतरी ना आपण एक हार्डवर्कला थोडंसं साईडलाईन करतो. तर ते खूप महत्त्वाचं आहे. मागे मयूर सर आले होते, मयूर गिरासे, त्यांचा कार्यक्रम होता. तर ते आणि मी सोबतच राहायचो 4 वर्ष मागच्या वर्षी मेन्सला ते आणि आम्ही सोबत होतो. पण एक फरक सांगायचा म्हणून तुम्हाला उदाहरण देतो की आम्ही दोघांनी सेम टेस्ट सिरीज लावली होती, सारखा अभ्यास केला होता. पण फरक काय पडला की त्यांच्या आणि माझ्या एक GSला एक 10-20 अशा मार्क्सचा डिफरन्स आहे. आणि तो फक्त यामुळे की सेम टेस्ट सिरीज लावली, त्यांनी 20 पेपर लिहिले, मी 4च पेपर लिहिले. आणि हे तुम्हाला रिअलाईज लेट नको व्हायला, ते आधीच व्हायला की आपलं काय चुकतं आहे. त्यामुळे त्या गोष्टी प्रेफर करा. शेवटी इथे मी बऱ्याच वेळा बोललो आहे या व्यासपीठावरून, बऱ्याच कार्यक्रमांचं अँकरिंग म्हणा, हे सगळ्या गोष्टी केल्या आहेत. CSACच्या पहिल्या विवेकमालेत जेव्हा अमरीश सेक्रेटरी होता तेव्हा मनोज महाजन, किरण खरे हे लोक आले होते, COEPचे ॲल्युमनाय. ते IAS IPS झाले होते त्यावेळी मी अँकरिंग केलं होतं. माझ्यासोबत ऋषिकेश म्हणून होता. तर अमरीश तेव्हा सेक्रेटरी होता. आता अमरीशच्या जागी फक्त रोहित आहे आणि माझ्या जागी हे आहेत. तर याचं मला एक विशेष असं सांगायचं आहे की
तेव्हा किंवा याआधी जेव्हाही बोललो आहे ना, तर तेव्हा काय फरक होता की इथे बोलल्यानंतर ना इकडे जावं लागायचं, अंधारात विंगेत जावं लागायचं, काळोखात उभं राहावं लागायचं. आज पहिली वेळ आहे की इथे बोलल्यानंतर ना उजेडात बसायला मिळणार आहे. आणि या गोष्टीचा थोडा विशेष आनंद आहे आणि ती अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल रोहित आणि त्याच्या टीमचं खूप खूप धन्यवाद मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी एकच सांगेल की तुम्ही आत्तापर्यंत जे करत आलात ना तेच पुन्हा कराल ना तर तुम्हाला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. इफ यू डू द सेम थिंग दॅट यू हॅव बीन डुईंग सो फार, यू विल गेट द सेम थिंग दॅट यू हॅव बीन गेटिंग सो फार. त्यामुळे आधी कधीही न मिळवलेलं मिळवण्यासाठी आधी कधीही न केलेलं करावं लागतं. यू हॅव टू डू समथिंग दॅट यू हॅव नेव्हर डन बिफोर. थँक्यू. धन्यवाद सर. आता मी अमरीश सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मित्रांनो, मी अंबरीश अबकुल 2019 प्रोडक्शन म्हणजे आता मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग पासआउट. आणि बऱ्याच वेळा माझा उल्लेख झाला कारण सीसॅकचा ज्यावेळी क्लब स्टार्ट झाला त्यावेळी मी सेक्रेटरी होतो. सध्या माझं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये अधिकारीपदी माझी निवड झालेली आहे. आणि मी आणि वेदांग दोघेही आता पुढचं ट्रेनिंग आणि जॉईनिंग लवकरच आम्हाला त्याचं मिळेल. मी मुळातला कोकणातला आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातला. आणि माझं प्रायमरी शिक्षण आणि बाकी 10वीपर्यंतचं शिक्षण हे दापोली रत्नागिरीमध्येच झालं. माझे आईवडील दोघेही सरकारी नोकरीला असल्यामुळे लहानपणापासून माझं इन्क्लिनेशन सिव्हिल सर्व्हिसेसकडे होतं. कदाचित आईवडिलांनी तसं डोक्यात भरलं होतं आणि त्यामुळे लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा माझ्या मनामध्ये होती. 11वी 12वीला काय करायचं, मग इंजिनिअरिंगची तयारी करूया. मग मॅथ्स चांगलं होतं, मग आईबाबांनी IITच्या प्रिपरेशनसाठी पाठवलं. त्यावेळी काही निर्णय घेण्याची ॲबिलिटी किंवा मुभा आपल्याला नसतेच. त्यामुळे आईबाबांनी सांगितलं त्यानुसार मी IITच्या प्रिपरेशनसाठी गेलो. फार अभ्यास केला नव्हता, पण मॅथ्स चांगलं होतं त्यामुळे आयसरला सिलेक्शन झालं होतं. आणि त्यावेळी JEE होती, तर COEPला पण ॲडमिशन मिळालं होतं. कुठे ॲडमिशन घ्यायचं कन्फ्युजन होतं, पण मग मी समुद्रावर गेलो. आमच्याकडे समुद्र जवळच आहे, तर मी समुद्रावर गेलो आणि मी बराच वेळ विचार केला. बाबांनी सांगितलेलं तुला जे आवडेल ते तू कर, आता मुभा मिळाली. मग मी टॉस केला. एका बाजूला ठेवलं की मी आयसरला ॲडमिशन घ्यावं आणि दुसऱ्या बाजूला ठेवलं की COEPला ॲडमिशन घ्यावं. टॉस केला आणि फायनल टॉस आलं की मला आयसर घ्यायला पाहिजे. मग टॉस झाल्यानंतर मी गाडीवरून परत घरी चाललेलो आणि निघताना मला कळालं की जे आपल्या हातातून सुटतंय त्याची किंमत तेव्हा कळते जेव्हा ते आपल्या हातातून सुटत असतं. आणि मग निघालो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला आयसरला नाही जायचं आहे, मला COEPला यायचं आहे. आणि म्हणून मी फायनली COEPला ॲडमिशन घेतलं. आता कोकणातली फार मुलं COEPत येत नाही. मी ज्यावेळी ॲडमिशन घेतलं 2015ला, त्यावेळी आल्यानंतर मला पहिल्यांदा कॉलेजमध्ये रिजनलिझम कळालं. आता इथे जे बसलेत हे मोस्टली मोठ्या रिजनचे लोक आहेत हां. आणि मी आलेलो कोकणातून, आमच्याकडचं कोणीच इथं नव्हतं. पण माझं 11वी 12वी वाईला झालं होतं, त्यामुळे मला तिथल्या मुलांनी आपलंसं करून घेतलं. पण फर्स्ट इयरला असताना मला आठवतं आहे की माझ्या गावातला तालुक्यातला COEPला आलेला मी एकटाच होतो. तर एक टॉपर, जसं वेदांग म्हणाला की आपापल्या गावातले सगळे टॉपर्स इथे येतात, तसं मी पण टॉपर होतो.
पण आल्यानंतर COEPत मला जाणवलं की अरे आपल्यापेक्षा खूप खतरनाक मुलं येत आहेत. आणि एक प्रकारचा न्यूनगंड माझ्यामध्ये आला की या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मी कसं सस्टेन करेन. माझ्या इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी म्हणजे वेदांगचा आदल्या दिवशी इंटरव्ह्यू होता आणि माझा नेक्स्ट डे इंटरव्ह्यू होता. तर मी आणि माझे बाबा वेदांगला भेटलो होतो. त्यावेळी आमचं हेच डिस्कशन चालू होतं की आपापल्या गावातले सगळे बादशाह COEPमध्ये येतात आणि मग त्यातले काही जण भरकटतात, काहींना सूर गवसतो. माझा तो सूर गवसण्याचा जो क्षण होता तो येण्यासाठी 1 वर्ष लागलं. एप्रिल 2016ला माझ्या सिनियर्सनी मिस्टर फ्रेशरची कॉम्पिटिशन ठेवली होती आणि माझी एक मैत्रीण होती, तिने एक फॉर्म आणलेला. ती म्हणाली फॉर्म भरून दे. मला काही फार इंटरेस्ट नव्हता पण मी सहज फॉर्म भरून टाकला आणि काही इंटरेस्ट नसल्यामुळे मी फार फनी फॉर्म भरला होता. म्हणजे त्यांनी तुम्ही कसे दिसता तर मी असं 6 पॅक्स ॲब्स वगैरे दाखवले होते चित्र काढून. तो फॉर्म त्यांना आवडला, त्यांनी तो सिलेक्ट केला. नेक्स्ट राऊंडला सिलेक्ट झालो. नेक्स्ट राऊंडला त्यांनी डिबेट ठेवली होती. डिबेटचा टॉपिक होता प्रॉस्टिट्यूशन शुड बी लिगलाइज्ड ऑर नॉट. मी 5 मिनिटं विचार केला आणि बोललो आणि त्यांना ते पण आवडलं. मग त्यांनी फायनलला बोलावलं. फायनलला 3 मुलं सिलेक्ट केले होते मिस्टर फ्रेशरसाठी आणि त्यामध्ये त्यांनी फार विचित्र टास्क दिलेले. मला टास्क दिलं होतं की माझ्यासोबत ज्या मिस फ्रेशरसाठी मुली होत्या त्यातल्या एका मुलीला प्रपोज करायचं टास्क दिलं होतं. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र आज इथे बसला आहे, तो आता UPSCच्या इंटरव्ह्यूला आहे. तर त्याने आणि मी एक मूवी बघितलेला आकाशवाणी. त्यातला डायलॉग पार्ट होता की जब तक ये जान ये दिल तो पागल है, इसमें तो कुछ कुछ होता है जिसे लोग शायद धड़कन कहते हैं. हम तो दिल दे चुके सनम, सनम तेरी कसम, कयामत से कयामत तक. आई हेट लव स्टोरीज बट आई लव यू. तो नुकताच मूवी बघितलेला. मी फार विचार केला नाही, मी बोलून टाकलं आणि मी मिस्टर फ्रेशर झालो. पण त्या दिवसानंतर माझ्यामध्ये खरंच जो माझा न्यूनगंड होता तो सगळा न्यूनगंड निघून गेला. ज्यावेळी मी गावातून COEPमध्ये आलेलो त्यावेळी मला माझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स होता. मग अशी आम्ही पाटील सरांबरोबर डिस्कस करत होतो त्यावेळी हे आमचं डिस्कशन झालं की COEPतल्या मुलांना थोडा अहंकार असतो सुरुवातीला. तो आमच्या सगळ्यांच्यात होता कुठेतरी. काहींचा हळूहळू कमी झाला, माझा तो पहिल्या वर्षीच कमी झालेला. पण मिस्टर फ्रेशर झाल्यानंतर मग परत थोडंसं जरा वाटलं चला. मग मी सेकंड इयरला कॉलेजच्या सगळ्या क्लब्समध्ये काम केलं, ऑलमोस्ट सगळ्या क्लब्समध्ये, टेक्निकलपासून सगळ्यामध्ये मी जाऊन आलो. पण मला सगळ्यात जास्त माझं मन रमलं ते स्पंदनमध्ये रमलं. संतोषने मगाशी सांगितलं आम्ही स्पंदनमध्ये भरपूर काम केलं एकत्र. आणि कॉलेजमध्ये स्पंदन म्हणजे फक्त ब्लड डोनेशन कॅम्प एवढंच माहिती आहे. पण स्पंदन त्या व्यतिरिक्त भरपूर कामं करतं. त्यातलं एक काम त्याने सांगितलं की आम्ही उडान नावाचं एक फ्री लर्निंग इनिशिएटिव्ह चालवतो, ज्याच्यामध्ये आम्ही शाळांमध्ये जाऊन आमच्यासोबत नारायणी म्हणून होती तिने त्यानंतर तिचा जॉब सोडला. ZSमध्ये ती जॉबला होती. तो जॉब सोडला आणि त्यानंतर तिने इथे पाटील इस्टेटमध्ये एका स्कूलमध्ये 2 वर्ष तिने टीचिंग केलं आणि आता ती हार्वर्डला आहे. तर स्पंदन थ्रू आम्ही वेगवेगळ्या सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट केलं. त्या व्यतिरिक्त उन्नत भारत अभियानचा आम्ही एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता. रांजेकर सर त्यावेळी उन्नत भारत अभियानचे कोऑर्डिनेटर होते आणि क्लब होता कॉलेजमध्ये पण काही ॲक्टिव्हिटीज होत नव्हत्या. मनोज मला भेटला आणि म्हणाला की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणून आम्ही उन्नत भारत अभियानचा एक कॅम्प ऑर्गनाईज केला होता. त्या थ्रू आम्ही रांजे गाव आहे, सरांचंच गाव होतं रांजेकर सरांचं, इथून 35-40 किलोमीटरवरती गाव आहे. तिथे आम्ही तिथल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सिव्हिल डिपार्टमेंटचे काही फॅकल्टीज होते आणि आम्ही सर्वे केला होता आणि त्याच्या थ्रू गावातील पाण्याची समस्या कशी सोडवता येईल यासाठी आम्ही थोडेसे प्रयत्न केले होते. तर अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात पार्टिसिपेट केलं. आज इथे माझे प्रोडक्शनचे प्रोफेसर्स बसलेले आहेत. अनासने सर आहेत, करजगीकर सर आहेत. करजगीकर सरांच्या एका सब्जेक्टला माझी अटेंडन्स 39% होती आणि सरांनी मला सांगितलेलं की तुला परीक्षा देता येणार नाही. आणि मी राजीव सर त्यावेळी HOD होते, तर राजीव सरांना भेटलो आणि राजीव सरांनी मला साईन दिली ॲप्लिकेशनवरती. ते म्हणाले तू डायरेक्ट जाऊन परीक्षेला बस, सर कदाचित येणारच नाहीत बघायला. आणि मी खरंच परीक्षेला जाऊन बसलो आणि सरांना लक्षात नसेल कदाचित पण मी त्यावेळी परीक्षा दिली होती. मला सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं तुला परीक्षाच बसून देणार नाही. म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना इंजिनिअरिंगला खूप कमी लक्ष दिलं. सर मगाशी म्हणाले आम्हाला पाटील सर, त्यावेळी मला माझंच उदाहरण दिसत होतं की आपल्या कॉलेजची मुलं इंजिनिअरिंग सोडून इथं सगळं करतात. जसं वेदांग म्हणाला की
इज फॉर एव्हरीथिंग. तर खरंच आपल्या कॉलेजमध्ये असं होतं. पण याचा दुष्परिणाम सांगतो. माझा इंटरव्ह्यू जेव्हा होता तर माझे बाकीचे सगळे क्वेश्चन्स खूप चांगले गेले, पण त्यांनी मला जेव्हा इंजिनिअरिंगचे प्रश्न विचारले तर मला काहीच आठवलं नाही. मी त्यांना फ्रँकली सांगितलं की सर सॉरी सर, आय एम अनेबल टू रिकॉल इट. ते म्हणाले तू 2019चा पासआउट आहे, तुला काही आठवणार नाही आता. पण इट इज एक्सपेक्टेड की तुमचं इंजिनिअरिंग खूप चांगलं बॅकग्राऊंड असलं पाहिजे. माझा पॉईंटर चांगला होता, पण माझं कोर्सचं जे लर्निंग होतं ते फार कमी होतं. मला वाटतं की फक्त आपल्याकडे जसे मार्क्सवादी मुलं असतात की फक्त मार्क्स पाडायचे म्हणून अभ्यास करतात, तसे मी मार्क्स पाडण्यासाठी अभ्यास केलेला. इंजिनिअरिंगचा माझं लर्निंग कमी झालं आहे. मी तुम्हाला माझं सजेशन असं असेल की तुम्ही इंजिनिअरिंग चांगल्या पद्धतीने करा, कारण त्याने तुमचे इतर ऑप्शन्स कायम अवेलेबल राहतात. मी सीसॅकबद्दल तुम्हाला थोडंसं सांगू इच्छितो की 2015 साली सीसॅक अनऑफिशियली सुरू झाला महेश भागवत सरांच्या प्रयत्नातून. त्यापूर्वी कॉलेजचे काही सिनियर्स आहेत, त्यांची नावं घेतली पाहिजेत. जसं की शुभम ठाकरे सर जे आता IRS आहेत, अक्षय पाटील सर जे IAS आहेत, त्यांनी कॉलेजमध्ये या क्लबसाठी बरेच प्रयत्न केलेले. परंतु फायनली महेश भागवत सरांच्या प्रयत्नातून आपला क्लब फॉर्म झाला. त्यात मयूर गिरासे सर, यशवंत मुंडे सर, कृष्णा बराडिया सर यांचं पण खूप मोठं योगदान आहे. पण ज्यावेळी फर्स्ट इयरला, म्हणजे मी थर्ड इयरला असताना क्लबचं फर्स्ट इयर होतं, त्यावेळी माझ्या सगळ्या सिनियरचं फोर्थ इयर होतं. त्यामुळे त्यांनी क्लब तर फॉर्म झाला, त्यांनी मला सांगितलं की तू सेक्रेटरी होणार आहेस, आणि मला म्हणाले की आता आम्ही तर प्रिपरेशन करणार आहे, आता लास्ट इयर आहे आमचा अटेम्प्ट आहे नेक्स्ट 6 मंथ्समध्ये, तर आता बाकी क्लबचं काय करायचं ते तुम्ही आणि तुमच्या टीमने बघा. मग आम्ही टीम, मनोज होता त्याच्यात, वेदांग पण होता. मला सांगायचं तुम्हाला की विवेकमाला, जी पहिली विवेकमाला आम्ही ऑर्गनाईज केली होती त्यामध्ये मी सेक्रेटरी होतो, पण मनोज आणि वेदांग दोघांनी पण अँकरिंग केली होती त्यावेळेस. तर मग आम्ही क्लब फॉर्म केला, पण मग क्लबचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे या संदर्भात आम्हाला काहीच आयडिया नव्हती. खरंच संतोष म्हणाला तसं क्लब एकदम पिल्लूच होता, काही आयडियाच नव्हती आम्हाला, बजेट नव्हतं, काहीच नव्हतं. पण मग आम्ही एक क्लबसाठी एक स्ट्रक्चर तयार केलं, आणि मला फार चांगलं वाटतं आहे की आजही बऱ्यापैकी त्याच ढाच्यावरती क्लब चालू आहे. विवेकमाला असेल, सीसॅक वीक असेल, त्यातल्या कॉम्पिटिशन्समध्ये काय सुद्धा बऱ्यापैकी सिमिलॅरिटी आहे. तर हे पाहून चांगलं वाटतं की आपण जे सुरू केलं होतं ते एवढ्या लेवलला गेलं आहे. आणि त्यामध्ये सक्सेसिव्ह जे सेक्रेटरीज होते, गौरव म्हात्रे, त्यानंतर ओंकार बाबर, आज आला नाही येतो, त्याला सुट्टी मिळाली नाही, तो कोकणातच आहे सर्व्हिसला, ATP येतो सध्या. ओंकार बाबर, त्यानंतर अमन झांबड, त्यानंतर आदिनाथ ढमढेरे, त्यानंतर साहिल पवार, अथर्व भागवत, आणि आता रोहित चौरे आणि सगळे टीम, या सगळ्यांचे खूप एफर्ट्स आहेत यामध्ये. मग अशी तन्मय जसं म्हणाला की त्याचा जो ग्रुप होता त्या सगळ्यांचा एकत्र निकाल लागला, तरी खरी गोष्ट आहे. आपल्याला मनोजने सांगितलं की संगतीचा हा परिणाम आहे. तर या क्लब थ्रू ती संगत आणि ती लोक तुम्हाला नक्की मिळतील. आणि आज आम्ही सगळे जे एकत्र काम केलेले, इथे आज सगळे एकत्र बसलो आहे, हे तुमच्यासाठी सर्वोत्तम उदाहरण आहे की तुम्ही सुद्धा जर एकत्र तयारी केलीत तर त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की भेटेल. माझी जी जर्नी आहे ती थोडी मोठी आहे, म्हणजे विवेक आणि तन्मय फार लगेचच सुटले, पण मला जरा वेळ लागला. तर मी 19ला पासआउट झाल्यानंतर UPSC प्रिपेअर करत होतो, आत्ताही करतो आहे. पण मीनवाईल मला असं वाटतं की प्लॅन B जो सर म्हणाले, पाटील सर, तो मी खूप लेट चूज केला. मी प्लॅन Aच्याच मागे धावत होतो. इनफॅक्ट मी MPSC पण देत नव्हतो, कारण थोडा फॉर्मॅट वेगळा आहे, ऑब्जेक्टिव्ह होता. आता नेक्स्ट बॅचेसनं खूप फायद्याचं आहे की MPSC आणि UPSCचं फॉर्मॅट सेम केलं आहे. पण मी जेव्हा प्रिपेअर करायला सुरुवात केली तेव्हा MPSC आणि UPSCचं फॉर्मॅट वेगळा होता, त्यामुळे मला एक चूज करायला लागलं आणि मी UPSC प्रेफर केलं होतं. तर तुम्हाला ज्यावेळी वाटेल की यातून आपल्याला प्लॅन Bकडे वळायला पाहिजे, तो निर्णय तुम्ही वेळेत घेणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुमचा जो जर्नीचा पिरियड आहे इथून इथे येण्याचा, तो कदाचित कमी होऊ शकतो. मला आत्ताच्या ज्या इथे तुम्ही जमलेले सर्व जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना APJ अब्दुल कलामांचा एक कोट सांगायचं आहे की ड्रीम ड्रीम ड्रीम, ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इंटू थॉट्स, अँड थॉट्स टर्न इंटू ॲक्शन्स, अँड ॲक्शन्स टर्न इंटू रिझल्ट्स. सो मला आठवतं आहे की कधीतरी इथे उभं राहून ज्यावेळी मी माझ्या सिनियर्सविषयी बोलायचो सिलेक्ट झालेल्या, त्यावेळी माझ्या मनात पण ही इच्छा होती की कधीतरी मी तिथे बसेन आणि माझे ज्युनियर्स माझ्याविषयी बोलतील. तर
हे जे ड्रीम होतं ते आज कुठेतरी पूर्ण होतं आहे. त्यामुळे APJ अब्दुल कलामांचं जे कोट आहे त्याची आज मला खऱ्या अर्थाने प्रचिती येते. तुम्हालासुद्धा मला हे सांगायचं आहे की तुम्हीसुद्धा सिव्हिल सर्व्हिसेसच ड्रीम असं काही नाही, पण त्या व्यतिरिक्त जे कोणतेही आयुष्यात ड्रीम ठेवाल ते खूप मोठं असलं पाहिजे. जर तुम्ही मोठं ध्येय बघितलं, जसं सांगितलं मनोजने की इफ यू एम फॉर मून यू मे एंड अप बिकमिंग स्टार. सो तुमचं ड्रीम मोठं असलं पाहिजे. जर ड्रीम मोठं असेल तर तुम्ही कदाचित मिनिस्टर ऑफ होम अफेअर्समध्ये एंड अप करू शकता. तर ड्रीम जर मोठं असेल तर ते पॉसिबल होईल. आणि जी करंट टीम आहे सीसॅकची, त्यांच्यासाठी माझा एक मेसेज आहे की तुम्ही तुमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांना ॲज अ कॉम्पिटिटर पाहू नका. तुम्ही त्यांना तुमचे कॉम्रेड म्हणून पहा. कारण एक कोट आहे की इन जेल, इन स्ट्रीट अँड इन लाईफ कॉपरेशन ब्रिंग्स मोर पॉवर दॅन कन्फ्रंटेशन. या क्लबमध्ये तुम्ही हा विचार करा की हाऊ कॅन आय कॉन्ट्रीब्यूट टू अदर्स लाईफ. मला वाटतं की हे जे माझे सगळे सहकारी आहेत त्यांच्या लाईफमध्ये मी माझ्याकडून काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो याचा मी कायम मोकळ्या मनाने प्रयत्न केला. आणि म्हणून आम्ही सगळेजण आज इथे एकत्र सगळेजण बसलेलो आहोत असं मला वाटतं. तर परीक्षेमध्ये सक्सेस मिळेल अथवा न मिळेल, पण जर तुम्ही इतरांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट केलं तर तुमच्या फेल्युअरच्या टाईममध्ये इतर लोक तुमच्यासोबत राहतील. माझे ज्युनियर्स पण इथे बसलेले आहेत. जेव्हा मला फेल्युअर आलं, माझ्या ज्युनियर्सनी पण मला खूप बळ दिलेलं आहे. आज सगळे इथे आलेले आहेत. मला फार अभिमान वाटतो. इथे काही काळोखात दिसत नाही आहे, पण माझ्या प्रत्येक फेल्युअरमध्ये त्यांनी मला कायम साथ दिली आणि त्यामुळे कदाचित तो ऑप्टिमिझम टिकला की माझे बरेच सारे सहकारी कॉम्रेड्स ज्यांनी वेगवेगळे फील्ड्स चूज केले पण मी टिकून राहिलो. मला सगळ्यात शेवटी माझ्या आईवडिलांचे मनःपूर्वक आभार मानावेसे वाटतात, कारण की त्यांनी माझ्या जर्नीमध्ये आलेल्या प्रत्येक फेल्युअरमध्ये माझ्यासोबत उभे राहण्याचं काम केलं. मला आठवत नाही की त्यांनी माझ्याविषयी किंवा मला कुठल्याही निगेटिव्ह स्वरात किंवा कुठलीही निगेटिव्ह गोष्ट आजपर्यंत बोललेली आहे. माझी 10वी झाल्यानंतर त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं की तुझे निर्णय तू तुझ्या पद्धतीने घे. मी काही निर्णय चुकलो असेल, परंतु आयुष्यात निर्णय घेण्याची क्षमता मला माझ्या आईवडिलांमुळे मिळाली. आणि मला वाटतं की आज त्यांचं नाव न घेता मी बसणं हे अत्यंत अयोग्य ठरेल. मी मनापासून माझ्या आईवडिलांचे आभार मानतो. या व्यतिरिक्त हा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याबद्दल, ही संकल्पना जे ग्रुप म्हणजे ज्या वेगवेगळ्या सर्व्हिसेसमध्ये आपल्या कॉलेजचे सीसॅकशी रिलेटेड जे कोणी आहेत त्या सगळ्यांना बोलवण्याचा हा जो कार्यक्रम केला त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच तुम्ही बोललात की या कॉलेजमध्ये येणारे प्रत्येकजण आपापल्या फील्डमध्ये कुठे ना कुठेतरी टॉपर असतोच. तर त्याचप्रमाणे प्रत्येकात काही ना काहीतरी स्किल असतं. तर फक्त टॉपर असल्यामुळे तिथं त्यांना दाखवता येत नसेल तर ते स्किल आहेत ते डेव्हलप करण्यासाठी आपली फॅकल्टी आम्हाला कायमच प्रोत्साहित करत राहतात. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे क्लब्स अरेंज केलेले आहेत. त्यामधीलच एक म्हणजे सीसॅक. आणि तुमची लेगसी पुढे चालवत ठेवत अधिकाधिक अधिकारी घडवण्याचा प्रयत्न करेल आणि घडवत राहील हीच इच्छा. आता मी श्रीयुत के पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सीट्सवर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद सर. यानंतरच्या कार्यक्रमाची सगळी सूत्रे हाताळण्यासाठी मी रोहित आणि तेजस्विनीस विनंती करतो. सगळ्यात आधी तर मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो या ठिकाणी. अमरीश दादा, मला आठवतं आहे की तू सांगितलं होतं आपण पहिली जी विवेकमाला होती ती 9 जानेवारी 2018 साली घेतली होती आणि मोठ्या अभिमानानं तू या मंचावर बसला आहेस आत्ता. हां, आणि आज पण तोच 30 तारीख आहे. तर आता कसं वाटतंय तुला? तुझ्या फिलिंग्स एकदा आमच्यासोबत शेअर करू शकशील का? मी मगाशीच म्हणालो की ते ड्रीम होतं ते आज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. असं रुमी म्हणाला आहे की सफर खूप सूरत हो मंजिल से भी. तर मला मनापासून वाटतं की मंजिल तर मिली, अजून पण आहेत काही स्वप्न आणि आयुष्यावर असावीच, पण हा जो सफर होता तो खूप छान होता. पहिल्या विवेकमालाचं हे दोघेजण
इथे बसले, तर त्यांच्यासाठी पण हे सेमच आहे उत्तर. ते पण सांगतील याच्यावरती की त्यांनीसुद्धा हे ड्रीम पाहिलेलं ते आज पूर्ण होतं. विवेकमाला ऑर्गनाईज करण्याचा एक्सपिरियन्सच आमच्यासाठी खूप छान होता. कारण पहिल्यांदाच आम्ही असं काहीतरी ऑर्गनाईज करत होतो आणि खरंच मला खूप छान वाटते. ॲक्च्युली मी 11वी-12वीला वाईला होतो, तर तिथे वसंत व्याख्यानमाला म्हणून ऑर्गनाईज केली जाते. गणपतीचं मंदिर आहे खूप छान, त्याला दक्षिण काशी म्हणतात वाईला. तर त्या देवळासमोर घाटावरती दरवर्षी वसंत महिन्यामध्ये व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि ती प्रथा 115 वर्ष जुनी आहे. तर तिथे वसंत व्याख्यानमालेवरून आम्ही जेव्हा काहीतरी कार्यक्रम ऑर्गनाईज करायचं असं ठरत होतं, त्यावेळी मग असं सुचलं होतं की आपण विवेकानंदांच्या नावाने विवेकमाला ऑर्गनाईज करूया आणि तिथून मग विवेकमालाचं सुरुवात झाली होती. तर आज खूप छान वाटतं की विवेकमाला चालूच आहे आणि तिच्या मालेमध्ये एक एक पुष्प दरवर्षी वाढत चाललेलं आहे. तर खूप छान वाटतंय. धन्यवाद सर. आपल्या देशाच्या व राज्याच्या लोकसेवेमध्ये व नागरी सेवेमध्ये आपल्या सर्वांची निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम आपलं अभिनंदन. संतोष सर, खरं तर अभिनंदन हा शब्द म्हणला तर जबाबदारी हा शब्द पण आपसुकच येतो आणि तुम्ही COEP-मध्ये असताना सर्वांनीच वेगवेगळ्या क्लब्समध्ये जबाबदाऱ्या घेतल्या. पण आता देशाच्या नागरी सेवेमध्ये व लोकसेवेमध्ये कार्यरत असणारे अधिकारी स्वच्छ व कार्यक्षम असावेत असं सर्वसाधारणपणे असणारी जनमानस आहे. तर त्याची जबाबदारी आपण सर्व अधिकारी म्हणून कसे पेलाल? आणि त्यापूर्वी आम्हाला हेही ऐकायला आवडेल की आपण आपल्या करिअरचा हाच मार्ग का निवडलात? मी ट्रायल अँड एरर केलं. मी जॉब केला आहे 2 वर्ष. सॉफ्टवेअर डेव्हलपर होतो मी, जसं सांगितलं. आणि कॉलेजमध्ये असताना मी स्पंदन नावाच्या क्लबमध्ये होतो, ते पण सांगितलं मी. आणि तिथं एक उडान नावाचा प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज केला होता आणि आम्ही दर सॅटर्डे संडेला तिथं जायचो. म्हणजे रांजे गाव आहे, त्याच्या बाजूला एक गाव आहे आणि तिथून मुलांना शिकवणं आवडायला लागलं. आणि मग 2 वर्ष जॉब केल्यानंतर वाटलं की काहीतरी रॉंग आहे. मी जॉब सोडला आणि मग प्रिपरेशन सुरू केलं आणि सध्या मला त्याच क्षेत्राशी संबंधित पोस्ट भेटली आहे. याचं खूप भारी वाटतं, समाधान वाटतं आणि मोस्टली मी तीच पोस्ट कंटिन्यू करेल. आणि MPSCमध्ये आहे मी सध्या. आता तन्मयचं पण डॉक्युमेंट चेकिंग मिस केलं होतं, 23ला जेव्हा तो आला होता. आणि तिथं बघतो आम्ही खूप चांगले लोक येतात. म्हणजे ते DC आहेत सपोज किंवा DYSP आहेत, डिससाठी येतात. तर मग हे अधिकारी खूप नम्र असतात आणि नवीन पिढी जी आहे ना ती खूप असं काय म्हणतात त्याला समजून घेतात. म्हणजे त्यांना माज नाही आहे कुठल्या गोष्टीचा. खूप चांगल्या प्रकारे समजून सांगतात समोरच्याला आणि अवेलेबल असतात 24/7. आता नागपूरला आमचं वनामतीला डॉक्युमेंट चेकिंग झालं आणि मेडिकल असल्यामुळे एक 5चा टायमिंग दिला त्यांनी आम्हाला. तर अधिकारी हे 9 वाजेपर्यंत डॉक्युमेंट चेकिंग करत होते त्या दिवशी. तर जबाबदाऱ्या हे खूप चांगल्या प्रकारे पेलत आहेत नवीन अधिकारीसुद्धा, हे सांगायला आवडेल मला. येस. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न वेदांग दादा सर झाले आता तुमच्यासाठी आहे. तर दादा जरा छान वाटतं, छान म्हणण्यापेक्षा इथे तरी दादा असलं ना तर ते बेटर आहे सरपेक्षा. सर मी दादा म्हणा आधी दादा. ओके दादा. तर तुमची जी कॉलेज लाईफ आहे ती जर बघितली तर असं दिसतंय की एक फेस्ट किंवा एक क्लब नाही सोडला की ज्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही केलं. तर मग तुम्ही याबद्दल काय बोलाल की कॉलेजमध्ये जे हे क्लब्स आहेत, इव्हेंट्स होतात, तर त्याचं इम्पॅक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवरती किती होतो किंवा तुम्हाला ॲक्च्युली ते हेल्प करतात का? सगळ्यात आधी तर मी बऱ्याच ठिकाणी काम केलं, सगळं काही केलं तर ते एव्हरीथिंगला जरा जास्त सिरियसली घेतलं असेल, त्यामुळे असू शकतं. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मग फायनल इयरला इलेक्शन लढवलं तर उलटंच सांगायचं झालं तर 3rd इयरला माइंड्स पाकला हेड होतो, डिबेट क्लबचा ॲक्टिव्ह मेंबर होतो, अभिजातला मराठी सेक्शन हेड होतो, नंतर अजून काय केलं, अजून CSACचा मेंबर होतो, झेसला मीडिया कोऑर्डिनेटर होतो, अजून भरपूर गोष्टी केल्या. पण हां, रिग्रेट एक राहिलं होतं मला लास्ट इयरला, रेगाटा केलं नाही याचं, तर मग रेगाटाचं पण एका इव्हेंटचं अँकरिंग पण केलं लास्ट इयरला. तर अशा सगळ्या गोष्टी केल्या. तर तू म्हणाला तसं की याचा काय फायदा होऊ शकतो, तर तन्मय म्हणाला तसं आपली एक ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी आहे ना ती आपल्या सबकॉन्शियसमध्ये तयार होत जाते. आपल्या नकळत या गोष्टी घडत जातात.
आज इथे बसलो आहे तर 4 वर्षांना फक्त फेल्युअर बघितलं आहे, मी असो अमरीश असो. म्हणजे 1ली ते 12वी फक्त पहिला येणारा मुलगा ना, त्यानंतर 4 वर्ष फक्त फेल होतो ना, तर त्यानंतर आज इथे बसल्यानंतर काय वाटतं नाही मला विचारा तुम्ही, की इथून इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता, त्याचा असो किंवा माझा असो. तर इथे मला आज म्हणजे माझं COEP जास्तच विशेष प्रेम आहे असं की मी ते कधीही एक्सप्रेस करू शकतो. तर आज मी इथे उभा आहे किंवा येऊन बोलतो आहे, त्याच्यात खूप मोठा वाटा COEPचा देखील आहे. जसं अमरीशने आईवडिलांचं सांगितलं तसं आईवडिलांचा तर आहेच आहे, पण या जागेचा, या वास्तूचाच नाही, या प्रत्येक ठिकाणाचा मी म्हणालो तसं इथे भेटलेले लोक, इथे मिळालेले अनुभव, त्यांचा कायम एक सपोर्ट राहिला जेव्हा मी फेल झालो तेव्हासुद्धा. कारण त्यांनी कधी मला जज नाही केलं की तुझं का फेल होतो आहे, कारण त्यांना माहिती आहे ह्याच्यात पोटेन्शियल आहे असं. तर ही सगळी जी लोकं आहेत ना, ती इथेच भेटणार आहेत तुम्हाला, आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज इथपर्यंत तरी आलो आहे, नाही तर कधीच सोडलं असतं ह्या सगळ्या गोष्टी करणं. तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, मी म्हणालो तसं तुम्ही स्वतःला इथे एक्सप्लोअर करा की तुम्ही काय करू शकतायत. ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतःला एक्सप्लोअर करण्यासाठी केल्या होत्या. दुसरं सांगायचं झालं तर ते कधी करायचं, तर ते पहिल्या आणि दुसऱ्या वर्षातच करायचं. त्याचं कारण पण स्पेसिफिक आहे. ते कारण असं आहे की फर्स्ट आणि सेकंड इयरला आपण जर एखाद्या क्लबमध्ये गेलो ना, तर तेव्हा आपल्याबरोबर इंडक्ट झालेलेच मुलं असतात. जर आपण 3rd इयरला जायचा प्रयत्न केला ना, तर आपल्या बरोबरीचेच मुलं आपल्याला जज करायला तिथे असतात. बरोबर आहे ना, हे तेच त्या ठिकाणी असतात, हेड असतील, कोऑर्डिनेटर असतील, काहीतरी असतील, त्यांच्यासमोर ना आपल्याला ते चांगलं नाही वाटत. म्हणजे मला तरी नव्हतं वाटायचं. त्यामुळे फर्स्ट सेकंड इयरमध्येच कुठे जायचं ना ते घुसून जायचं, पुढचं पुढे बघितलं जातं, काय ठेवायचं काय नाही ठेवायचं ते नंतरची गोष्ट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो नक्कीच, पण ॲकॅडमिककडे थोडं लक्ष पण असू द्या. तर सर रागवतील जरा. धन्यवाद सर. विवेक सर, आपण वयाच्या अवघ्या 22व्या 23व्या वर्षी MPSC सारख्या परीक्षेत एवढं घवघवीत यश मिळवलं, त्याचा आम्हा सर्वांनाच अभिमान आहे. पण आम्हाला हे ऐकायला आवडेल की तुम्ही हे स्वप्न कधी पाहिलं होतं आणि त्यासाठी तुम्ही काय केलं, आणि त्याचबरोबर यानंतर तुम्हाला दुसऱ्या कोणत्या परीक्षा द्यायच्या आहेत का? माझं या क्षेत्रामध्ये येण्याचं बिलकुल ठरलेलं नव्हतं कधीच. म्हणजे असं मला वाटत नव्हतं की या क्षेत्रामध्ये मी येईल. परंतु COEPच्या संगतीत राहून मला आणि त्यातल्या त्यात स्पंदन क्लबमुळे मला असं जाणवलं की मी या क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकेल. त्यामुळे मग सेकंड इयरला जेव्हा आम्ही स्पंदन क्लबचा विलेज कॅम्प होता, त्याची आम्ही छान तयारी केली होती. सर्व म्हणजे नाटक वगैरे बसवलं होतं आणि तिथलं शिक्षण म्हणजे त्या ज्या गावात आहे तिथं मुलांना शिकवायचं, त्यांच्यासाठी प्रयोग, विज्ञानातले काही प्रयोग दाखवायचे किंवा हेल्थ कॅम्प ऑर्गनाईज करायचं, याची सगळी आम्ही तयारी केलेली होती. परंतु लॉकडाऊन लागला आणि आमची सगळं ते शेड्यूल वगैरे सगळं कॅन्सल झालं आणि घरी गेलो. तर ते माझ्या एक डोक्यात राहिलं होतं की मी त्या काळामध्ये खूप इन्वॉल्व झालो होतो स्पंदन क्लबमध्ये, आणि मला म्हणजे खरोखर त्या विलेज कॅम्पला जायची खूप इच्छा होती. ते सगळं हे झाल्यामुळे माझ्या ते डोक्यात राहिलं, आणि जेव्हा मला असं विचार आला की दुसरं काहीतरी करिअर ऑप्शन चूज करायचं, तर मग मी सिव्हिल सर्व्हिसेसला चूज केलं. आणि पुढे मला लवकर यश मिळालं याचं कारण आहे की आपल्या COEPचे जे माझे बॅचमेट आहे किंवा जे सिनियर आहे त्यांनी मला वेळोवेळी गायडन्स केला की प्रत्येक टप्प्यावर ज्या म्हणजे काही चुका असतात तर त्या बिना करता मला लवकरात लवकर यश मिळवलं. तन्मय असेल, तन्मयने मला स्वतः नोट्स शेअर केल्या मेन्सच्या, आणि जेणेकरून मला काहीच म्हणजे 2-2.5 महिन्यामध्ये माझा सिलेबस पण कंप्लीट झाला. आणि तन्मय म्हणजे दोघांनी सेम एक्झाम, म्हणजे त्याने हा विचार नाही केला की हा माझ्यासोबत कॉम्पिटिशनला आहे की याच्यामुळे आपल्याला पण हे होईल, पण त्याने मला खूप आनंद होतो की असे मित्र मला इथं मिळाले ज्यांच्यामुळे मला लवकरात लवकर यश मिळालं. धन्यवाद. माझा पुढचा प्रश्न अजय सरांना आहे. सर, तुम्ही UPSC CSEचे 2 अटेम्प्ट्स दिले, बट त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश मिळालं. त्यानंतर मग तुमचा जो प्लॅन B होता SSC CGL, त्याच्याकडे मग तुम्ही नंतर वळालात. तर मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की आपला जो प्लॅन B आहे तो आपण स्टार्टिंग फेजमध्येच डिसाईड केला पाहिजे की जेव्हा तुम्ही जसं केलं की 2 अटेम्प्ट झाल्या आणि मग नंतर तुम्ही तुमच्या प्लॅन B कडे वळालात, तर याबद्दल काय बोलाल की प्लॅन B आपण कधी आणि केव्हा ठरवायला पाहिजे? स्वप्न हे मोठे असावेत, पण आपण काय करतो UPSC प्रिपरेशनमध्ये आपण बाकीच्या एक्झामला अंडर एस्टिमेट करतो, कमी लेखतो.
आता प्लॅन बी हा एक्झिक्यूट कधी करणे हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. आता आपण 1 किंवा 2 वर्षाचं प्रिपरेशन नंतर आपल्याला स्वतःला रिअलाईज झालं पाहिजे आपल्याला अजून किती वर्ष लागू शकतात आणि आपण बाकीच्या कोणत्या एक्झाम रिलेटेड एक्झाम आपण क्रॅक करू शकतो. त्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ऑप्शन आहेत. आता आय बीमध्ये दोघं जण आणि बऱ्याचशा MPSCच्या पण एक्झाम आणि SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम आहेत बऱ्याचशा एक्झाम आहेत ज्या रिलेटेड आहेत UPSCची सिलेबसमध्ये त्या आपण देऊ शकतो. पण जे 2 वर्षानंतर मी द्यायचं ठरवलं प्रत्येकाचं हे वैयक्तिक मत आहे. प्लॅन बी एक्झिक्यूट कधी करणे काही जण प्लॅन बी पहिला एक्झिक्यूट करून नंतर आपण एक रिलॅक्स होऊन आपण आपलं UPSCचं प्रिपरेशन करू शकतो. ते मी 2 वर्षानंतर रिअलाईज केलं. आता मी सध्या लिव्ह घेऊन पुन्हा एकदा UPSCचं प्रिपरेशन करत आहे. हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे की आपण कधी प्लॅन बी एक्झिक्यूट करणे पण एक सेल्फ रिअलायझेशन हे होणं गरजेचं आहे. थँक्यू सर. माझा पुढचा प्रश्न अमरीश सरांसाठी आहे. सर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या या 4 वर्षाच्या कॉलेज लाईफमध्ये किंवा तुमच्या प्रिपरेशनमध्ये सगळ्यात मोठं रिग्रेट काय होतं? आणि सर तुम्ही जे स्टार्टअप सुरू केलं आहे ट्युटर क्लॅन त्याबद्दल पण आम्हाला सांगाल का? ओके. प्रिपरेशनमधलं मला रिग्रेट असं वाटतं की मी मगाशी पण म्हणालो की मी प्लॅन ए सोडून प्लॅन बीकडे फार लेट वळालो. तर मला असं वाटतं की आपण काहीतरी एक टाईम लिमिट सेट केलं पाहिजे. कारण माझ्या सिलेक्शनच्या आधी माझ्यावरती वेदांगने पण सांगितलं पण माझ्यावर त्याच्यापेक्षा 1 वर्ष अधिकच प्रेशर होतं आणि ते फार हेवी होतं. मला असं वाटतं की योग्य वेळेत योग्य निर्णय घेतले गेले पाहिजेत. थोडं आपण लाईफमध्ये ऑप्शनसाठी ओपन राहिलं पाहिजे. फार रिजिड राहता कामा नये. मी खूप रिजिड होतो. मी इनफॅक्ट MPSCचा फॉर्म पण भरत नव्हतो एवढा मी रिजिड होतो. तन्मयचा मला माझी MPSCची प्री झाली तेव्हा मला तन्मयचा मेसेज आलेला की जरा मेन्स संदर्भात थोडं सांगशील का. मी त्याला म्हटलं की मी स्वतःच चाच पडतो आहे. त्यामुळे मी त्याला माझ्या एका दुसऱ्या ज्युनियरचा नंबर दिला जो प्रिपेअर करत होता. तर मला असं वाटतं की तिची रिजिडिटी आहे ना त्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं की आपण बरेच सारे इतर ऑप्शन्स पाहत नाही जे आपल्यासमोर अवेलेबल असतात. या परीक्षांचं जे फेल्युअरचं रेट आहे ते खूप हाय आहे. त्यामुळे आपण इतर ऑप्शन्स कायम शोधत राहिले पाहिजे जेणेकरून आपल्याकडे कुठला तरी एक बॅकअप प्लॅन असेल. आता असे अनेक जण आहेत जसं आमचाच एक सिनियर मयूर गिरासे. तर मयूरने UPSCचंच प्रिपरेशन कंटिन्यू ठेवलं होतं पण त्याचंसुद्धा आधी आमचं जिथे झालं सिलेक्शन तिथे सिलेक्शन झालं. पण त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर मला रिअलाईज झालं की हा पण ऑप्शन अवेलेबल आहे आणि म्हणून मी नंतर तो ऑप्शन चूज केला. मला वाटतं की आपल्यासाठी प्रिपरेशनच्या स्टार्टिंगला आपण एक काहीतरी टाईम पिरियड सेट केला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या टाईम पिरियडनंतर प्लॅन ए नंतर आपण इतर ऑप्शन्ससाठी ओपन झालं पाहिजे. तर मला वाटतं की रिग्रेट माझं हे आहे की मी खूप लेट स्टार्ट केलं इतर ऑप्शन्स चेक करणं. सेकंडली स्टार्टअपबद्दल तू मला प्रश्न विचारलास. 2022ला कोविडनंतर मी पुण्यात आलो. तर त्यावेळी मी आणि माझे 2 मित्र सौरभ बोहरे आणि प्रणव कचरे आम्ही तिघांनी एक स्टार्टअप सुरू केला फॉर लर्न अँड अर्नच्या बेसिसवरती एक स्टार्टअप सुरू केला. त्याचं नाव आम्ही ट्विटर क्लायंट ठेवलं. ऑफिशियली रजिस्टर्ड नाव त्याचं SPCL आहे. पण त्या स्टार्टअप थ्रू आम्ही हा प्रयत्न केला की आपल्या कॉलेजमध्ये आमचा स्टार्टिंगला फोकस COEPच होता की आपल्या कॉलेजमधील असे अनेक विद्यार्थी आहेत की जे फायनान्शियली विकर सेक्शनमधून येतात आणि त्यांना कॉलेजमध्ये असताना असे काही अदर ऑप्शन्स असतील ज्याच्या थ्रू त्यांचं स्किल पण डेव्हलप होतील आणि त्यांना फायनान्शियल एक सोर्स पण अवेलेबल होईल. तर यासाठी आम्ही आमचं स्टार्टअप सुरू केलेला. थ्रू दॅट आम्ही आफ्टर कोविड होम ट्युशन्सचं प्रमाण खूप वाढलं होतं. कारण 2022ला नुकतंच कोविडची सेकंड वेव्ह संपल्यानंतर पेरेंट्स इस्पेशली जे रिच पेरेंट्स आहेत पुण्यातले ते आपल्या मुलांसाठी होम ट्युशनसाठी ऑप्शन्स भरपूर शोधत होते. तर मग आम्ही कॉलेजमधील जे विद्यार्थी अर्न अँड लर्न बेसिसवरती कॉलेजमध्ये काम करतात त्यांना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना आम्ही टीचिंगचा ऑप्शन अवेलेबल करून दिला ज्याच्या थ्रू ते होम ट्युटर म्हणून मुलांच्या घरी जातील आणि थ्रू दॅट त्यांना बेटर फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीज पण मिळतील आणि त्यांचे स्किल पण अपग्रेड होतील. कारण टीचिंग करताना मला वाटतं की बरेच सारे स्किल्स डेव्हलप होतात. तर यामुळे आत्तासुद्धा इथे बसलेले आहेत की जे या स्टार्टअपशी रिलेटेड आहेत जे स्टार्टअप थ्रू अर्न करत आहेत आणि लर्न पण करत आहेत.
तर तुमच्यापैकी पण जर कुणाला इंटरेस्ट असेल तर मग तुम्ही आमच्यापैकी कोणाला कॉन्टॅक्ट करू शकता. रोहितला सांगा, रोहित मला कॉन्टॅक्ट करून देऊ शकेल. जर तुम्हाला फायनान्शियल नेसेसिटी असेल आणि जर टीचिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर आपण त्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करू शकतो. थँक्यू. धन्यवाद सर. माझा पुढचा प्रश्न मनोज सरांना आहे. स्पर्धा परीक्षांना सामोरं जाताना मुलांसमोर अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या त्यांचा वीक पॉईंट बनतात. जसं की एखादा विद्यार्थी ग्रामीण असतो किंवा शहरी असतो, त्याचबरोबर माध्यम मराठी किंवा इंग्रजी असेल आणि कुटुंबाची परिस्थिती व भूमिका. तर अशा अनेक प्रश्न समोर असताना विद्यार्थ्यांनी कशी तयारी करावी आणि या प्रश्नांकडे कशा दृष्टीनं पाहावं, आणि जर तुम्हालाही असे प्रश्न पडले असतील तर तुम्ही कसे सामोरे गेला? ॲक्च्युली क्वेश्चन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे खास करून असे भरपूर विद्यार्थी आपल्या म्हणजे कॉलेजमध्ये येतात सेम त्याच बॅकग्राऊंडचा असल्यामुळं, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी अतिशय योग्य रीतीने देऊ शकतो. काय होतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिला हिरवळ दिसते कारण कॉलेज लाईफमध्ये असतो आणि ते ग्लॅमर वगैरे असतो. नंतर दुष्काळ जाणवतो. तो दुष्काळ पाण्याचा नव्हता, तो दुष्काळ होता पहिली गोष्ट मानसिकतेचा. जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता त्यावेळेस तुमचे मित्र पॅकेज मोठमोठे घेऊन कंपनीमध्ये काम करत असतात, वेगवेगळ्या ट्रिप्स प्लॅन करत असतात आणि तुम्ही सोशल मीडियाशी कनेक्ट असता, त्यांचे स्टेटस पाहता थोडी का होईना जेलसी निर्माण होते, यार आपण काय करतो आहे, आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या स्टडीवर होतो. त्यावेळेस तुम्ही किती ठाम राहता यावर तुमचं सक्सेस डिपेंड राहतं. ठीक आहे, पहिलं वर्ष तुम्ही ठाम राहता, सेकंड इयर ठाम राहतो, 3 वर्षानंतर तुमच्या लक्षात येते की आपण जे इंजिनिअरिंग केलं आहे ते स्किल पण आता आउटडेटेड झालो आहे, त्यामुळं आता माघारी जाता येत नाही. त्यामुळं ह्या फील्डमध्ये उतरताना विचार करूनच उतरायचं आहे की मानसिकता सगळ्यात मोठी स्ट्रॉंग ठेवायची आहे की नाही, यामध्ये उतरले तर पोस्ट काढूनच बाहेर पडणार, पहिली. दुसरी गोष्ट आहे मानसिकतेनंतर ती म्हणजे फायनान्शियल कन्स्ट्रेंट. भरपूर जणांना जाणवतो. या फायनान्शियल कन्स्ट्रेंट बाबतीत मला सांगायचं आहे की आपल्याच कॉलेजचे जे काही सिनियर होते त्यांनी मला सांगितलं भरपूर अशा आता संस्था झालेल्या आहेत, जसं की महाज्योती असेल, OBC स्टुडंटसाठी दरवर्षी 1500 विद्यार्थ्यांना 750 MPSCसाठी आणि 750 UPSCसाठी महिन्याला 11,000 रुपये स्कॉलरशिप देतात. अशी जवळजवळ तुम्हाला 1 वर्षासाठी ती स्कॉलरशिप दिली जाते. दिल्लीला पाठवलं जातं किंवा पुण्यातले बेस्ट कोचिंग क्लासेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात, कोचिंग मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड केलं जातं. ही महाज्योती असेल, मराठा विद्यार्थ्यांसाठी सारथी असेल, SC STसाठी बाल्टी असेल, अशी जी काही वेगवेगळी महामंडळं आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळेलच. त्यानंतर आपल्या पूर्ण महाराष्ट्रात 6 SIC आहेत. आता त्यामध्ये वाढलेले पण आहेत, जसं की अंबरनाथ असेल किंवा कोल्हापूर SIC, मुंबई SIC. आधीचे जे अधिकारी आहेत ते मुंबई SIC, त्यांची जी काही तुम्ही बुक वाचला, जसं की माती पंख आकाश किंवा विश्वास नांगरे पाटलांचं बुक असेल, भरत आंधळेंचं बुक असेल, ह्यांच्या बुकमध्ये परफेक्टली मेन्शन असतं की मी SICमध्ये स्टडी करायचो, मी मुंबई SICमध्ये असायचो. त्यावेळेसचे जे ऑप्शन आहेत ते आजसुद्धा ऑप्शन अवेलेबल आहेत. तिथं गेल्यानंतर तुम्हाला वेगळं काय मिळतं, वेगळं हे मिळतं की एक तो जो काही संघटनेचा म्हणजे जी काही संगत असते, मी पहिल्यापासून सांगत आहे की MPSC UPSC मुलांची जी संगत आहे ना ती खूप महत्त्वाची असते. तुमच्या गिंदात वरचढ तुम्हाला जर कोण भेटलं त्याच्याकडून एक्सपिरियन्स घ्या. सगळ्या गोष्टी आपण शिकत बसलो तर आपलं आयुष्य जाईल. मग ह्यावेळेस काय करायचं, दुसऱ्याच्या अनुभवावरून आपण शिकायचं आणि त्यातून ही जे SIC आहेत ते खरंच तुम्ही जॉईन करा. मी माझ्या ह्याच्यात कोल्हापूर SIC बघितलं, नागपूर SIC, मुंबई SIC, पुण्यातील यशदा असेल तिथंसुद्धा 6 महिने होतो. त्यानंतर दिल्लीलासुद्धा गेलो. असे वेगवेगळे शहरं फिरली. यामध्ये एक मित्रांचा ग्रुप तयार झाला. आज ते वेगवेगळ्या पोस्टवर आहेत. त्यांचासुद्धा तुम्हाला प्रशासनात फायदा होईलच. त्यामुळं हे सांगायचं आहे की तुम्हाला फायनान्शियली ह्या वेगवेगळ्या संस्थासुद्धा अवेलेबल आहेतच. बाकीचं आत्ताचं जे काही रिसेंट डिस्ट्रॅक्शन असेल ते म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियाचा तुम्ही योग्यसुद्धा वापर करू शकता. जसं की जे काही लेक्चर आहेत, आता पायरेटेड कॉपीज तुम्हाला टेलिग्रामवर सर्व काही मिळतात. ओके, त्यामुळं तुम्ही त्याचा वापर करू शकता. त्याचा योग्य वापर करणं हे तुमच्यावर निर्भर असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टी तुमच्याच हातात आहेत, फक्त ते तुम्हाला योग्य प्रकारे मोल्ड करायचे आहेत. थँक्यू. माझा पुढचा प्रश्न वेदांग सरांसाठी आहे.
सर, जेव्हा पण आपण UPSC असेल किंवा MPSC असेल, या जर्नीमध्ये सगळ्यांचाच एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि तोच पहिला प्रश्न असतो की नोट्स मेकिंग. तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल की नोट्स कधी बनवल्या पाहिजेत, त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे? ते मी आधी सुरुवातीला सांगत होतो ना, स्मार्ट वर्क आणि हार्ड वर्क. तर नोट मेकिंग हा एक थोडा स्मार्ट गोष्टीचा प्रकार आहे त्यातल्या त्यात. तर नोट्स कशा काढायच्या, कधी काढायच्या, आधी वाचून घ्यायचं सगळं, मग नोट्स काढायच्या. बरेच लोक म्हणतात लक्ष्मीकांतच्या नोट्स काढायच्या नाही, मी तरी काढल्या होत्या, फायदा होतो त्याचा. तुमचा प्रत्येकाचा जो आहे ना अप्रोच तो वेगळा असू शकतो, प्रत्येकाची वेगवेगळी स्ट्रॅटेजी असू शकते. आता मला नोट्सच काढायला आवडतं, म्हणजे मी माझ्यासारख्या भारी नोट्स कोणी काढू शकत नाही असं मला वाटतं, आणि ते खरं पण आहे. कारण नोट मेकिंग ही माझी रिव्हिजन स्ट्रॅटेजी आहे काइंड ऑफ, की मी नोट्स काढल्या ना, म्हणजे मी काहीतरी लिहिलं, हायलाईट केलं की ते हायलाईट केलेलं पण मी लिहून काढतो. ते लिहिलेलं असलं ना ते मी टाईप करत बसतो. माझ्या फोनमध्ये सगळं UPSCच्या नोट्स आहेत. मी एवढा फोन जरी नेला ना तरी मी पेपर लिहू शकतो किंवा हे करू शकतो. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला डेव्हलप करायची, की तुम्हाला काय वर्कआउट होतं आहे, कुठल्या लिमिटपर्यंत नोट्सला शॉर्ट करायचं आहे ते तुमच्यावरती आहे. किती वाचून तुम्हाला ते रेप्लिकेट करू शकताय तुम्ही. फॉर एक्झाम्पल मेन्सला असेल समजा, तर GSच्या नोट्स वेगळ्या, ऑप्शनलच्या नोट्स वेगळ्या. ऑप्शनलच्या थोड्या बल्की असतील तर चालतात, कारण तुमच्याकडे 5 दिवस असतात त्यामध्ये ते रिव्हिजन करण्यासाठी. त्यात मिनिमम 2 रिव्हिजन तरी होऊ शकतात तुमच्या, डिपेंड करतं ऑप्शनल कुठला त्यावरती. GSच्या नोट्स असतील तर त्या शॉर्ट पाहिजेत, की तुम्हाला त्यातलं पण व्हॅल्यू ॲडिशन गोष्टीच पाहिजेत. मग ते सगळं तुम्हाला नंतरच्या गोष्टी, त्याआधी बेसिक नोट्स तुमच्या पाठ झाल्या पाहिजेत. आणि इट इज ऑल अबाउट हार्डवर्क. किती पण नोट्स भारी असतील ना ते पाठ करावंच लागेल. आणि हार्डवर्क आणि स्मार्ट वर्कमध्ये डिफरन्स एवढाच आहे की स्मार्ट वर्क ना इन्स्टंटेनियसली तुम्हाला रिअलाईज होतं, की एखादी गोष्ट केली ना लगेच वाटतं की आय डिड दिस स्मार्टली असं. पण हार्डवर्कचं तसं नाही आहे. इट इज प्रोलॉंग पिरियडसाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागते, मग इव्हेंच्युअली तुम्हाला त्याचे फ्रूट्स अनुभवायला मिळतात, की आपण केलं हे हार्डवर्क आहे आणि त्याचं तुम्हाला मिळतं त्याचं हे काहीतरी. त्यात आणखी 2 शब्द, एक व्हॅल्युएबल आणि प्राईसलेस असं म्हटलं ना, तर स्मार्ट वर्कचे जे फ्रूट्स आहेत ना ते व्हॅल्युएबल आहेत फक्त, पण हार्डवर्कचे जे फ्रूट्स आहेत ना ते प्राईसलेस असतात. आणि त्याची जी मजा येते ना नंतर, काहीतरी हार्डवर्क केल्यानंतर ती काहीतरी वेगळीच असते. आणि सगळे स्मार्ट आहेत. इन्स्टंटेनियस ग्रॅटिफिकेशन मिळालं ना त्या मुवमेंटला तर ते थोड्या वेळानंतर हे होऊन जातं, पण हार्डवर्क केल्यानंतर ज्या गोष्टी मिळतात ना ते खूप वेगळं असतं. आणि नोट्स काढायच्या तर तुम्ही काढा, तुमचे सिनियर्स असतील कोणी, मला विचारा, अमरीशला विचारा, कोणालाही विचारा की हे बरोबर करतोय का, असं की हे रेप्लिकेट होईल का मेन्सला असो किंवा प्रिलिम्सला असो. त्या प्रत्येक गोष्टीची एक स्ट्रॅटेजी तुमची स्वतःची डेव्हलप करावं लागेल तुम्हाला. त्यामुळे ते तुम्हाला मल्टिपल रिव्हिजन्स नंतर पण लक्षात येईल की आपलं हे वर्कआउट होत आहे का, यातलं किती आठवतं आहे, काय नाही आठवत आहे. तर ते डिपेंड करतं तुम्ही कुठल्या स्टेजला आहे प्रिपरेशनचा, तुमचे किती अटेम्प्ट झाले आहेत, भरपूर फॅक्टर्स आहेत. त्या मल्टिपल फॅक्टर्सचा सगळा विचार करून मग तुम्हाला त्या गोष्टीकडे बघावं लागेल. असं प्रत्येकाची स्ट्रॅटेजी इंडिव्हिज्युअल वेगळी असू शकते. मी माझं सांगितलं मी नोट मेकिंगमध्ये खूप चांगलं आहे असं, पण एखादा नसू शकतो. तर ते लोक काही काही असतात ज्यांचं पाठांतर चांगलं आहे, तर टॉपरच्या नोट्सवरतीच हायलाईट करून तिथेच एक्स्ट्रा व्हॅल्युएशन करून लोक ते पाठ करून पण एक्झाम क्रॅक करतात, असं काही नाही आहे. पण मी ते पण करून ते पण लिहून काढायचो, कारण ती माझं रिव्हिजन व्हायचे ना त्यामध्ये असं. तर मग ते प्रत्येकाचं वेगवेगळं डिपेंड करतं. कोणाला काही डाऊट असतील नोट मेकिंगबद्दल तर इंडिव्हिज्युअली तुम्ही विचारू शकता नंतर. सर, मगाशी एक लँग्वेजचाच क्वेश्चन स्किप झाला. लँग्वेज बाबतीत मला म्हणायचं आहे मराठी आणि इंग्लिश. तर माझासुद्धा पहिलाच प्रश्न हाच होता या क्षेत्रात उतरताना की मराठी घ्यायचं की इंग्लिश. खास करून माझी मराठी चांगली असल्यामुळे मला मराठी वाटत होतं भरपूर काही. पण नंतरनं जेव्हा सिनियरशी विचारपूस केली त्यावेळेस कळालं की बाबा आपल्याला काय बघायचं, ह्यामधनं सक्सेस रेशो पण सुद्धा बघितला पाहिजे. सक्सेस रेशो जो आहे तो इंग्लिश किंवा इंग्लिशमध्ये मटेरियलसुद्धा अवेलेबल आहे का, म्हणजे मटेरियल त्यानंतर सक्सेस रेशो ह्या गोष्टी तुमच्या हेच पाहिजेत, प्रायोरिटीवर पाहिजेत. त्यावेळेस इंग्लिशकडं कल वळला आणि इंग्लिशकडे आम्ही हे केलो. पण पहिला कठीण जात होतं, नंतर लक्षात आलं की NCERT हे बेसिक आहे, बाकी काय नाही आहे. ॲम इज आर वॉज वेअर हेच आहे. फक्त काय आहे, जसं आपल्या इंजिनिअरिंगमध्ये जे काही कीवर्ड आहेत, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग पोटेन्शियल किंवा द पिस्टन अशा प्रकारे, तसंच जिओग्राफीचे काहीतरी वेगळे वर्ड आहेत, त्यानंतर हिस्ट्रीचे काही वेगळे वर्ड आहेत, तेच त्या ठिकाणी घालायचे आहेत, बाकी वेगळं काहीच नाही आहे. हे म्हणजे एवढ्या बेसिकप्रमाणे सिनियरनी समजावून सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला हे पण सांगितलं की बाबा थोडे इंग्लिश सुधारण्यासाठी चेतन भगतचे पुस्तक वगैरे वाच. ते वाचले. त्यानंतर नाही, ह्यातनं काय होतं की जे काही फिलॉसॉफिकल लँग्वेज वगैरे होते ती जॉईन होऊन जाते आणि तुम्हाला एसे रायटिंगमध्ये एकदम बेस्ट जातं. त्यामुळं
शक्यतो इंग्लिश, पण आत्ता मला हे पण सांगायचं आहे की येणारे जे MPSCचे अटेम्प्ट आहे ते UPSC प्रमाणे मोल्ड होणार आहेत. त्यामुळं असं पण मराठीला पण कमी समजता कामा नाही. तुम्ही मराठीतनं पण देऊ शकता ज्यांची मराठी उत्तम आहे. जसं की तन्मयची मराठी म्हणजे एकदम बेस्टच आहे. त्याची तुम्ही लेखसुद्धा त्याच्या फेसबुक पेजवर किंवा इंस्टाग्राम पेजवर जाऊन वाचू शकता. अशा प्रकारे मराठी असेल किंवा हस्ताक्षर चांगले असतील तर तुम्ही मराठीसुद्धा घेऊन सक्सेस होणारेसुद्धा भरपूर आहेत आपले विद्यार्थी. आणि इंग्लिशसुद्धा घेऊ शकता. डिपेंड ऑन युअर चॉईस आहे. पण इंग्लिश घ्यायचं असेल थोडंसं आपल्याला जे काही नॉन इंजिनिअरिंग शब्द आहेत त्यांच्याशी फॅमिलियर व्हावं लागेल आणि त्याला थोडासा स्ट्रगलिंग पिरियड लागेल. जसं की इंडियन एक्सप्रेस पेपर वाचायचं पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि त्याच्या वर्डशी तुम्ही एकदा फॅमिलियर झाला, 1-2 आठवडे तुम्हाला पहिल्यापासून शेवटपर्यंतच न्यूजपेपर वाचायचा. त्यानंतर तुम्ही तो पेपर 1 तासातसुद्धा कवर करू शकता जेव्हा तुम्ही त्याच्या वर्डशी फॅमिलियर होता. त्यामुळे इट इज अप टू यू की कोणती लँग्वेज घ्यायची. हे कोणत्या पॅरामीटरवर सिलेक्ट करायचं, सक्सेस रेशिओ आणि तुम्हाला कितपत स्ट्रगल करावा लागणार आहे त्या लँग्वेजसाठी. थँक्यू. धन्यवाद सर. मला थोडं ॲड करा. बरेच मुलं आपण गावाकडचे असल्यामुळे आपल्याला काय वाटतं की मराठीतच आपण विचार करतो आणि ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करतो. सहसा असंच होतं ना, आपण इंग्लिशमध्ये डायरेक्टली विचार नाही करत कारण आपली ती फर्स्ट लँग्वेज नसते. पण तसं काही नसतं. थोडासा आपण जर प्रॅक्टिस केली ना तर होऊ शकतं. आणि ज्यांना मराठीत कम्फर्टेबल असाल ना विचार करू शकता तुम्ही UPSCचा, कारण की बरेच लोक आहेत सिलेक्टेड पण की ज्यांनी मराठी भाषेतून पण सिलेक्शन झालेलं आहे. आणि माझं जरी सांगितलं मी तन्मयचं तर आहेच छान. तर मी सुद्धा म्हणजे ॲक्च्युअल UPSCचा एसे मला वाटलं होतं की मला चांगला लिहिता नाही आला आहे. इनफॅक्ट मार्क्स चांगले आले होते पण मला त्या मोमेंटला वाटलं की नाही लिहिता आलं चांगलं, की मी मराठीत खूप छान लिहिलं असतं असं. त्यामुळे मी जो कंपल्सरी पेपर असतो ना क्वालिफाईंग मराठीचा तो इतका छान लिहिला की मला 194 मार्क्स मिळाले, जिथे लोकांना 120 पण मार्क्स मिळत नाही. त्यामुळे असं नाही आहे की तुम्ही तुमच्या कम्फर्टेबल लँग्वेजमध्ये जर असाल ना मराठीत तर तुम्ही ट्राय करू शकतात. गिव्ह इट अ ट्राय असं. धन्यवाद सर. आता आपण श्रोत्यांमधून जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर ते प्रश्न घेऊयात. अंबरीश दादा, तुझ्याशी माझा प्रश्न आहे. यू आर वन ऑफ द सिनियर विच वी कॅन रिलेट दी मोस्ट. म्हणजे मी आधी आदिनाथची आत्ता ती चर्चा चालू लागली की तुझी जर्नी आम्ही खूप जवळून बघितली आहे. त्यामुळे तुला जेव्हा बघतो, तुझा स्ट्रगल जेव्हा बघतो तेव्हा हे आणि ते अंतर फार लांब जाणवत नाही, ते खूप जवळ वाटतं. माझा प्रश्न असा आहे की अर्थात तू आता COP CSACचा सेक्रेटरी आणि एक यशवंत म्हणून तिथे बसतोय. लाईफ हॅज कम फुल सर्कल टू यू. पण ही जर्नी तुझी अर्थात खूप मोठी होती आणि आपण जेव्हा एखादी स्पर्धा परीक्षा किंवा कुठली पण UPSC असो किंवा बाकीच्या MPSC असोत त्यामध्ये बौद्धिक कष्ट यावरती जास्त एम्फेसिस करतो. पण अर्थात तुझी जर्नी मोठी आहे त्यामुळे त्यासोबत लागणारा फिजिकल कष्ट, कारण एकाच रूममध्ये 8-8, 10-10 तास, कधी परीक्षा जवळ आली की 12-14 तास बसायला लागतं. त्यामुळे फिजिकली फिट नसणं आणि त्यासोबत कंटिन्युअस फेल्युअर्स बाय डिझाईन या एक्झाममध्ये येत असतात, तर त्यावेळी मेंटली सुद्धा टफ असणं. यासाठी तू काय विशेष प्रयत्न केलेस? आम्हा सगळ्यांना त्याचा गायडन्स. मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी पर्सनल लेवलला जे चॅलेंजेस असतात ते आपले षड्रूपी पोचतात. 6 आपले जे शत्रू आहेत ते. मला असं वाटतं की मागच्या तयारीमध्ये मला या प्रत्येक शत्रूबरोबर भरपूर लढावं लागलं आणि आता ज्यावेळी कुठे त्याची फळं हळूहळू दिसायला लागलेत त्यावेळी मला असं वाटतं की फक्त या परीक्षेलाच सामोरं गेलो नाही आहे तर आयुष्यातल्या या शत्रूंनासुद्धा सामोरं गेलो आहे. त्यामुळे हे जे लर्निंग आहे म्हणजे इथून इथे येण्याचं सक्सेसपेक्षा मला असं वाटतं की आयुष्यात जगण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या ज्या शिकलो आहे त्या फार जास्त कामाला आल्या. तुझा प्रश्न असा होता की ही शक्ती कुठून आली. मी मगाशी पण सांगितलं, प्रायमरीली माझ्या आईबाबांकडून आली. सेकंडली माझ्या आयुष्यात जी लोकं आली, लकीली सगळी लोकं खूप चांगली होती. कदाचित माझा बघण्याचा दृष्टिकोन तसा असेल की मला प्रत्येक व्यक्तीतलं चांगलंच दिसतं आणि त्यामुळे मी इनहेरंटली खूप ऑप्टिमिस्टिक असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीतनं चांगलं काय घडलं तेच पाहत गेलो.
त्यामुळे मला प्रत्येक फेल्युअरनंतर त्या फेल्युअरमध्ये काय चांगलं झालं हे पहिलं दिसायचं. आणि त्यामुळे असेल ज्या तुम्ही आता तुमच्यासमोर माझी जर्नी झालेली आहे, पण प्रत्येक फेल्युअरनंतर मी तेवढ्याच ताकदीनं उभं राहण्याचा प्रयत्न केला. तर मला वाटतं की ती जी एनर्जी आहे ती त्या ऑप्टिमिझममुळेच मिळाली. सेकंडली की मला असं वाटतं की आपण आयुष्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे ना, तो कुठल्या एका परीक्षेच्या बेसिसवर ठेवता कामा नये. म्हणजे माझी परीक्षा क्लिअर झाली तर माझं आयुष्य सक्सेसफुल आहे, मी आयुष्यात सुखी आहे, समाधानी आहे, असा विचार करणं, कुठल्या तरी एका गोष्टीला त्याच्याशी कनेक्ट करणं हे मला योग्य वाटत नाही. मला वाटतं की तो एक आयुष्याचा भाग आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या आयुष्यात आपले रिलेशनशिप्स असतात, आपल्या नातेवाईकांसोबत असतात, फॅमिलीसोबत असतात, फ्रेंड्ससोबत असतात, रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येक माणसासोबतसुद्धा असतात. तर हे रिलेशनशिप चांगल्या पद्धतीने जर आपण जपू शकलो तर मला असं वाटतं की आपल्याला आपले जे इनर बॅटल्स आहेत आपल्या, त्या लढणं फार सोपं जाईल. आणि मी मगाशी म्हणालो की आय ऑलवेज गिव्ह अ थॉट टू दिस पॉईंट की व्हॉट आय कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अदर्स लाईफ. तर हा मोटिव्ह माझा कायमचाच होता. मला वाटतं की त्याचा मला भरपूर फायदा झाला, कारण जेव्हा माझ्या ज्युनियर्सना सक्सेस मिळाली तर त्यांनीसुद्धा कुठेतरी मला त्या सक्सेसचा भाग बनवलं. आणि त्यामुळे मला पण मोटिवेशन मिळालं. जसं तू म्हणालास की तुम्हाला मोटिवेशन मिळतं आहे, तसं मलाही तुमच्या सक्सेसमध्ये कायम मोटिवेशन मिळालं आणि त्याचा मला कायम फायदा झाला. तर मला असं वाटतं की आपण आपली पर्सनॅलिटी जर चांगली केली किंवा आपले विचार जर आपण चांगले करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तो पेशन्स आणि ते धैर्य येऊ शकतं. थँक्यू. दादा, ह्याच प्रश्नाला अनुसरून एक प्रश्न विचारायचा होता की तुझ्या जर्नीमध्ये करेज आणि पेशन्स हे 2 वर्ड खूप महत्त्वाचे होते. तर ह्या वर्डची प्रचिती ही तुला बरोबर 6 वर्षांपूर्वी ह्या स्टेजवर आली होती का, की ज्या वेळेस एक खूप मोठा अधिकारी या स्टेजवर येणार होता आणि एन मोमेंटला तो येता नव्हता आलं त्या अधिकाऱ्याला, आणि त्यावेळेस ती जी परिस्थिती तू हँडल केली होतीस, तर ती तू इथे तो एक्सपिरियन्स आणि त्याच्यामध्ये जे करेज आणि पेशन्सचं जे योगदान होतं ते तुला पुढे कसं फायदेशीर ठरलं हे सांगू शकतोस का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर या दोघांनी पण दिलं पाहिजे, कारण ते व्यक्ती म्हणजे नांगरे पाटील सर येणार होते कॉलेजला आणि लास्ट मोमेंटला त्यांनी कुठल्या तरी ऑफिशियल कामामुळे नकार दिला आणि मग आम्हाला त्यावेळी कार्यक्रमाला गेस्टच नव्हते आमच्याकडे, अशी परिस्थिती झाली होती. तर मग त्यावेळी आम्ही आपले कॉलेजचे जे सिनियर होते त्यांना बोलावलं होतं. आम्ही खूप प्रयत्न केले होते, मनोजने तर प्रचंड प्रयत्न केले होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर खरं मनोज जास्त चांगलं देऊ शकतो. ॲक्च्युली गेस्ट कार्यक्रमासाठी बोलवणं, त्यासाठी मंत्रालयात जाणं किंवा त्यांच्या ऑफिसपर्यंत जाणं, त्यांना कन्व्हिन्स करणं गेल्यानंतर एकदम बेस्ट असतं. जेव्हा मुंडे सरांना आम्ही भेटायला गेलो होतो म्हणा, तेव्हा एकदम बेस्ट ट्रीटमेंट दिली होती. किंवा आपले COEPचे परदेशी सर असतील, गेल्या अरे COEPचे का, अरे वा, म्हणजे आपल्या कॉलेजच्या गप्पा रंगतात. मग पण अशाच वेळी सरांचंसुद्धा असंच झालं होतं. आम्ही कोल्हापूरला त्यांच्या ऑफिसला गेलो होतो बोलवण्यासाठी, पण ऐन मुमेंटला प्रशासनात प्रशासकीय एवढ्या मोठ्या कामामुळे त्यांना अचानक हे झालं, येता नाही आलं. आणि त्या मुमेंटला इतकं प्रेशराईज झालं, कारण आम्ही पब्लिसिटी एवढी केली होती ना त्या इव्हेंटची, आपण जशी करतो नाही पब्लिसिटी भरपूर झाली पाहिजे, वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन पोस्टर वगैरे लावले पाहिजे. अंबरीशनं सांगितलं ना, ठीक आहे चला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये, सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन पोस्टर लावले, नुसता पोस्टरच नाही लावले, क्राऊड गोळा केला आणि यायचं क्राऊड मॅनेज पण केला इथे येऊन, पण ऐन मुमेंटला नाही आले. मग त्यावेळेस जी काही मानसिकता होती त्यावेळेस खरंच माझ्या बाबतीत तरी मी सांगतो की थोडं आउट ऑफ कंट्रोल झालं होतं. आणि त्यावेळेस संयमी जे काही MS धोनी असतात ना टीममध्ये, तसे आम्हाला जे सिनियर लावले अंबरीश साहेब, त्यांनी खरंच कंट्रोल केलं. त्यावेळेस मग आम्ही शांत झालो, जे आहे तो इव्हेंट पार पाडला आणि मॅच झाल्यानंतर जे काही सात्वन पण केलं जातं सुद्धा ते पण केलं. सो असेच हे मॅनेजसुद्धा करता आलं पाहिजे आणि याचा प्रशासनात तुम्हाला नक्कीच फायदा होतो. करेज आणि पेशन्सचा क्वेश्चन होता मुळात. तर म्हणजे मला असं वाटतं की ते पर्सन टू पर्सन चेंज होतं, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये करेज आणि पेशन्स तेवढं असतंच असं नाही. आणि आपण पण त्या गोष्टी प्रोसेसमध्ये शिकत जातो. म्हणजे प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, सो प्रत्येकाच्या करेज आणि पेशन्सची स्टोरी पण वेगळी आहे. काही जण खूप
म्हणजे मला माहिती आहे की प्रत्येकाचं बॅकग्राऊंड कसं आहे, फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे. तर काही जण खूप अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून येऊनसुद्धा एवढं सक्सेस मोठं मिळवतात, तर त्यांचा स्ट्रगल पण खूप वेगळा आहे. तर मला असं वाटतं की हे पर्सन टू पर्सन चेंज होतं. मी मगाशी रिग्रेट सांगितली माझी की मी दुसऱ्या परीक्षांची तयारी लवकर करायला हवी होती. तर मला वाटतं की कदाचित देवाला मला ते करेज आणि पेशन्स शिकवायचं होतं, म्हणून ती बुद्धी उशिरा आली की दुसऱ्या परीक्षांची तयारी करायला हवी. तर मला वाटतं की हे जर्नीनं दिलेलं आहे. माझ्यात काही एवढा करेज किंवा पेशन्स नव्हता आधी, पण बाय द प्रोसेस ते सफर खूप सुरत आहे मंजिल से भी. तर ते आहे आता खरंच की सगळ्या जर्नीमध्ये हे सगळं शिकायला मिळालं. थँक्यू. आणि हे एक्सपिरियन्स ना आता अमरीशला किंवा मनोजला आम्हाला हे कॉलेजमध्येच मिळाले आहेत, जे आम्हाला पुढे भविष्यात कामात येतीलच. हे करेज, पेशन्स आम्ही इथेच शिकलो ना, त्यामुळे त्या एव्हरीथिंगला तरी महत्त्व आहे. माझ्या बाबतीतही असा प्रसंग घडला होता. माइंडस्पार्कला मी हेड असताना माझं सगळं ते प्लायवूडचं ॲरिनाचं काम सगळं बाकी होतं आणि ते प्लायवूडच द्यायला तो व्यक्ती नाही म्हणत होता की विदाऊट पेमेंट देणार नाही, आणि आपल्या कॉलेजची प्रोसेसच तशी आहे, पेमेंट नंतर होतं. तर आणि त्याच दिवशी आमचं एक कीनोट कॅन्सल झालं होतं माइंडस्पार्कचं, आणि मग आम्ही डिस्कस केलं टीममध्ये की कोणाला बोलवायचं वगैरे. असंच कॉन्टॅक्ट करून तेव्हा टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर होते विनोद तावडे, त्यांच्याशी संपर्क साधला होता. आणि मग मला 27 सप्टेंबरला माइंडस्पार्क होतं आणि 24ला हा प्रसंग होता, आणि 25ला तर ते काम करायचंच होतं कुठल्याही परिस्थितीत. ते प्लायवूड पण आलं नव्हतं आणि सगळ्या गोष्टी होत्या. आणि त्या धावपळीत मुंबईत गणपती विसर्जन असताना मी मुंबईला गेलो होतो त्यांना निमंत्रण देण्यासाठी, आणि ते आले नव्हते ती गोष्ट वेगळी आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्या इथेच शिकायला मिळाल्या, आणि त्या भविष्यात कुठेतरी कामात पडतीलच. आणि नांगरे पाटलांचं नाव निघालं म्हणून त्यांचं लहानपणी आपण भाषणात ऐकलं होतं की इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल. पण मला ना ते थोडंसं हाफ ट्रूथ वाटतं, कारण इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल, बट इफ यू फेल टू एक्झिक्यूट द प्लॅन यू आर डेफिनेटली गोइंग टू फेल. त्यामुळे आपण एक्झिक्युशनला जास्त महत्त्व द्यायला पाहिजे रॅदर दॅन प्लॅनिंग. जसं मी म्हणालो स्मार्ट वर्क असतं, प्लॅनिंग हे स्मार्ट वर्क आहे, एक्झिक्युशन हे हार्ड वर्क आहे. हॅलो सर, मायसेल्फ सिद्धांत. आय एम फ्रॉम AGGS नांदेड सेकंडरी सर. सर, माझा क्वेश्चन असा आहे की तुम्ही तुमच्या प्रिपरेशन टाईममध्ये अशा कोणत्या साध्या मिस्टेक केल्या की तुम्हाला वाटतं की ते करायला नको होतं, आणि जे तुम्हाला वाटतं की आम्ही देखील ते अवॉइड करू शकतो की सर प्लीज. खरं तर आता मिस्टेकचं कसं आहे की आपलं जे MPSCचं किंवा UPSCचं जे आपण अभ्यास करतो, सुरुवातीला आपण तयारी चालू करतो, तेव्हा सुरुवातीचा आपला जोश खूप जास्त असतो. म्हणजे मी 3rd इयरला जेव्हा चालू केलं की नाही आता पहिल्याच अटेम्प्टमध्ये काढायचं UPSC आणि क्लिअर करायचं, मग त्यावेळेला ज्या गोष्टी करतो ना आपण, ते एक थोडंसं म्हणजे उथळ असतं. म्हणजे आपण म्हणतो की उथळ पाण्याला खळखळाट फार, त्यामुळे आपलं माइंड अनस्टेबल असतं आणि त्या गोष्टी आपण करतो, त्याचा पुढचं रिग्रेट होतो. दुसऱ्यामध्ये कसं असतं की ही MPSC किंवा UPSCतलं फायनल जे सक्सेस आहे ते तुमच्या अल्टिमेटली स्मॉल एफर्ट्सचं म्हणजे फलित असतं. तुम्ही आज जे काय करताय ते कदाचित उद्या लगेच मिळणार नसेल, पण काही वर्षानं त्याचं एक्झिक्युशन होतं. त्यामुळं मी मिस्टेक म्हणत आता माझा 22चा अटेम्प्ट म्हणजे गेलेला MPSCचा. मी मुख्यला पात्र होतो, पण मी इंटरव्ह्यू देऊ शकलो नव्हतो. तर तिथंही माझं 5-6 मार्काची मार्जिन होती इंटरव्ह्यू म्हणजे क्लिअर न व्हायला. तर मला असं वाटतं की त्या काळात माझं जे काही कसं असतं की आपण अभ्यास करतो, पण सब्जेक्टची थरो अंडरस्टँडिंग असते ना, त्यामध्ये आपण थोडंसं कुठंतरी कमी पडतो. बुद्धांचं मला असं एक वाक्य आठवतं की इग्नोरन्स इज रूट कॉज ऑफ अवर फेल्युअर. काही गोष्टी आपण इग्नोर करत जातो की चला हे सोडून द्यावं, हे ऑप्शनला ठेवून द्यावं, आणि ही सवय आपल्याला कुठंतरी कडे लागलेली असते. म्हणजे आपल्या कॉलेजच्या करिक्युलरमध्येच की चला हा पार्ट ऑप्शनला टाकून द्यावा, हा पार्ट नाही आहे, पण एकदम तो एक्झामला समोर येतो आणि त्यावेळेला मला ते रिग्रेट होतं. तर ते मला कुठंतरी मेन म्हणजे मिस्टेक वाटते की मुलांची इग्नोर करतात. तर असं नाही आहे की आयोगाने सिलेबस दिलेला आहे UPSCचा MPSCचा, त्यातला प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा आहे. आयोग मेन्सची पेपर बघितला तुम्ही किंवा प्रीची, सिलेबसला धरूनच पेपर असतात. त्याच्यामुळं सिलेबसचा प्रत्येक पॉईंट तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्ही केला तर तुम्ही त्या पदापर्यंत जाऊ शकता. पुढचा पार्ट असा होतो की मगाशी सरांनी सांगितलं की आपण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी शक्यतो स्मार्ट वर्ककडे जास्त फोकस देतो, पण कधीकधी ते वर्क नाही होत. कारण तुम्ही ॲक्च्युली MPSCच्या बाबतीत म्हणायचं गेलं म्हणजे आमचा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो आत्ता यावर्षी लास्ट आहे,
तर त्यात तुम्हाला पिन पॉईंट फॅक्च्युअली बाबी माहीतच असायला हव्या होत्या. आणि इवन ह्या वर्षीचा पण UPSCचा प्रीचा पेपर बऱ्यापैकी फॅक्च्युअल होता. म्हणजे आपलं असं कसं की ठीक आहे कन्सेप्च्युअली मला माहीत आहे पण मला फॅक्टच पाठ नाहीत, तर मग काही होणार नाही. म्हणजे तिचं कारण जेव्हा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असतो ते तुम्हाला पिन पॉईंट माहीत असायला लागतं. त्यामुळं जसं स्मार्ट वर्क आहे तसं हार्डवर्कही आहे या सगळ्यामध्ये गोष्टींमध्ये. त्यामुळं तो एक मुद्दा कळतो. त्यामुळं प्रॅक्टिस ही गोष्ट आहे त्यात थोडंसं विद्यार्थी कमी पडतात असं वाटतं मला. कारण वेदांग दादांनी सांगितलं की तेच माझ्याही बाबतीत कसं झालं की मी लास्ट मेन्सला म्हणजे वेळही कमी होता आणि काहीच टेस्ट सिरीज किंवा काहीच सोडवलं नव्हतं. पण जेव्हा ह्या मेन्सला 23च्या वेळेला जवळजवळ म्हणजे 7-8 टेस्ट सिरीज मी सोडवल्या आणि त्याच्यानंतर जो येणारा कॉन्फिडन्स असतो तो अत्युच्च असतो. म्हणजे असं वाटतं की हे सगळं जे स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आहे त्यातले प्रत्येक पावलावर तुम्ही जे काय करताय ना ते तुम्ही खूप मायन्युटली केलं पाहिजे. आणि दुसरा पॉईंट म्हणजे की अभ्यास हा फक्त पुस्तकाचा अभ्यास नसतो तर एक ओव्हरऑल अभ्यास असतो. म्हणजे तुम्हाला काहीतरी बुक लिस्ट दिल्या आणि इतकं करा आणि इतकं झालं म्हणजे अभ्यास नसता असं नसतं. अभ्यास सोडून बाकीचं अवांतरी वाचन असतं तर त्याचा कुठंतरी फायदा होत असतो तुमच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी, मग ते मेन स्टेजला असू दे किंवा इंटरव्ह्यू स्टेजला असू दे. त्यामुळं कसं होतं स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांमध्ये थोडंसं अवांतर वाचनाची थोडीशी म्हणजे तो पाथ थोडासा निघून जातो किंवा मग त्यासाठी वेळ वगैरे मिळत नाही. तर कसं आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्याला म्हणजे स्पर्धा परीक्षातल्या प्रत्येक फेजला तुम्ही तुमच्या अभ्यासाचा भाग म्हणून बघितला तर तुम्हाला ते खूप चांगले रिझल्ट्स येणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक मायन्यूट गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायला हवं आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वर्कआउट तुम्हाला नक्की यश मिळून जाईल. हॅलो, माझा असा क्वेश्चन आहे की जेव्हा आपण UPSCची तयारी करायला ठरवतो की हां मी आत्तापासून UPSCची प्रिपरेशन करणार आहे, तर तेव्हा कसं होतं की आपण पूर्ण सिरियस होऊन मोटिवेट होऊन अभ्यास करायला चालू करतो. पण नंतर थोड्या 3-4 दिवसांनी किंवा आठवड्यांनी आपल्या अभ्यासात परत गॅप पडतो. नंतर थोड्या दिवसांनी आपण परत चालू करतो, परत गॅप पडतो. तर अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी सातत्य मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं? दोन प्रकारचे मोटिवेशन असतात. एक असतं इन्नर मोटिवेशन आणि एक असतं आउटर मोटिवेशन. आउटर मोटिवेशन म्हणजे मी आज ॲस्पायरंट सिरीजचा एपिसोड पाहिला आणि अभ्यासाला लागलो, किंवा मी आज एका व्यक्तीचं भाषण ऐकलं. आता इन्स्टंट झालं आहे, मॅगीसारखं 2 मिनटात रील्स आलेत. तर रील्स पाहिलं एखाद्या अधिकाऱ्याचं आणि लगेच इच्छा झाली. सो तुमचा सोर्स ऑफ मोटिवेशन काय आहे, इंटरनल आहे की एक्सटर्नल, ह्यावर सुद्धा डिपेंड करतं की तुमच्या अभ्यासाची इंटेन्सिटी काय. सो मोस्ट ऑफ तुमचा कॉज पाहिजे हा इंटरनल पाहिजे, ना की एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, रील्स असेल, हे असेल किंवा तो ग्लॅमर असेल. इंटरनल असं की बाबा नाही मला करायचं आहे, मला प्रशासनात काय यायचं या काचा उत्तर तुमच्याकडे डिफाईन असेल तर तुमचं सातत्य निर्माण होतंच. पण काही काय होतं, जसं प्रश्न होता की आपल्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासामुळं त्यामध्ये तुटवडा पडतो किंवा बाकीच्या गोष्टींमुळं तुटवडा पडतो. आम्ही इंजिनिअरिंगला असताना आमच्यातले काही मित्र होते, त्यांनी क्लास लावला होता, फक्त शनिवार रविवारी क्लास लावायचं. त्यांना मी ह्याचं कारण विचारलं की क्लास का लावलं आणि क्लासमध्ये काय शिकवतात. तिथे वेगळं काही शिकवत नव्हते, फक्त NCERTचेच टॉपिक शिकवत होते जे आम्ही शनिवार रविवारी अभ्यास करतच होतो. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही का क्लास लावला आहे, तर त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंग करत असताना एक बॅक ऑफ द माइंड आमचं हे क्लास जॉईन केल्यामुळं किंवा क्लासला सारखं गेल्यामुळं हे लक्षात राहते की ॲट द एंड आपल्याला UPSC करायची आहे. हे त्यांच्या बॅक ऑफ द माइंड राहण्यासाठी ते शनिवार रविवारी क्लासला जात होते. हे झालं एक्सटर्नल सोर्स ऑफ माइंड. पण जेव्हा आम्ही CSAC क्लब जॉईन केला आणि आम्ही स्वतः NCERTची पुस्तकं आणली, स्वतः प्लॅनिंग केलं की अंबरी सांगायचं की ह्या दिवशी आपण हे सपवायचं, हे जे आमचं इंटरनल मोटिवेशन होतं. त्यामुळं आम्ही शनिवार रविवारी एकत्रच यायचो आणि ते रीडिंग करायचो. त्यानंतर जे काही सातत्य राहत जातं ते आपोआप होऊन जातं. सो आणि दुसरी गोष्ट आहे न्यूजपेपर रीडिंगची. एकदा आपण वाचतो त्यानंतर ते कट होऊन जातं किंवा एकदमच 1 आठवड्याचा किंवा 3-4 दिवसांचा हे राहतो, अरे आपण 3-4 दिवस वाचलंच नाही, आधी ते कवर करूया की किंवा 1-2 महिने आपण करंट अफेअर्सच वाचले नाही, ते कवर करूया की डायरेक्ट स्टॅटिकवर फोकस करूया. असे भरपूर प्रश्न येतात.
तर मला हे सांगायचं आहे की न्यूजपेपर हा तुमच्या लाईफचा भागच झाला पाहिजे. आता माझीच एक गोष्ट सांगतो की मला न्यूजपेपर वाचायला पहिला बोरिंग वाटत होतं भरपूर, पण ना मला थोड्या एक असं क्राईम रिलेटेड किंवा अशी ज्या गोष्टी असतात त्या आवडायच्या. म्हणजे आता एखादी गोष्ट आली की ह्या ठिकाणी असा असा क्राईम झाला आहे, दुसऱ्या दिवशी ती गोष्ट यायची की ह्या बाबतीत ह्याला पकडलेलं आहे, तिसऱ्या दिवशी अशी गोष्ट यायची की ह्या बाबतीत ह्याच्यावर हे सेक्शन लागू केलेले आहेत, आणि चौथ्या दिवशी ह्या सेक्शननुसार कोर्टाने हे जजमेंट दिलेलं आहे. ह्यामध्ये 4 दिवस माझ्या डोक्यात राहायचं की ह्या गोष्टीचं काय झालं. त्यासाठी मी न्यूजपेपर वाचायला जायचो, बाकीच्या पण न्यूज वाचायचो, पण ती न्यूज पूर्ण वाचायचो. आणि त्यात मग घ्यायचं काय की कोणते सेक्शन लावले किंवा काय जजमेंट वगैरे काय दिलं काय, याच्यामुळे इंटॅक्ट राहतो. सो असं एक काहीतरी सोर्स डिफाईन करा. एखाद्याला सायंटिफिक गोष्टी वाचायला आवडत असतील त्यासाठी त्याने न्यूजपेपर वाचा. सो डिपेंड ऑन तुमचा इंटरनल सोर्स ऑफ मोटिवेशन किंवा एक्सटर्नल सोर्स. सो मेजॉरिटी फोकस करा की इंटरनल सोर्स ऑफ मोटिवेशनसाठी. यात थोडंसं मी ॲड करेन की कॉलेजमध्ये असताना सातत्य राखण्यात काही ना काहीतरी बाधा येते. तर मला असं वाटतं की हे स्वाभाविक आहे. तर या गोष्टीचा फार मोठा इश्यू करू नका, कारण स्वाभाविक आहे आपलं पहिलं गोल कॉलेज आणि कॉलेजचे करिक्युलम हे आहे. त्याच्यामुळे कॉलेजमध्ये असताना हे असं होणारच आहे. तुम्ही ज्या वर्षी परीक्षा देणार असाल त्याच्या 1 वर्ष आधी तुम्ही तुमचं एक एक्झॅक्ट प्लॅन आणि त्याचं एक्झिक्युशन यासाठी तुम्ही असा विचार करू शकता. पण त्या आधीचा जो पिरियड आहे तो पिरियड हा तुमच्या प्रिपरेशनमधला गोल्डन पिरियड आहे असं मला वाटतं. मग अशी तन्मय म्हणाला की इतर पुस्तकं पण वाचली पाहिजेत. माझं अगदी एक्झॅक्ट ओपिनियन आहे की इतर पुस्तकं पण वाचली पाहिजेत, कारण त्याने तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो खूप ब्रॉड होतो आणि त्यामुळे तुमची जी मल्टी डायमेन्शनल ॲबिलिटीज आहेत त्या डेव्हलप होतात. तर तुमचा जो आधीचा पिरियड आहे एक्झाम देण्याच्या 1 वर्ष आधीचा पिरियड, ह्या पिरियडमध्ये तुमच्यावरती कुठलं परीक्षेचं बर्डन असता कामा नये, कारण ते अननेसेसरी बर्डन आहे. त्याने जसं शाळेमध्ये ज्या मुलांना गणित येत नाही त्यांना गणिताचं बर्डन येतं आणि मग गणित आवडायचंच बंद होतं. तर अशी पॉसिबिलिटी आहे की तुम्ही जर खूप आधी ते बर्डन घ्यायला सुरुवात केलीत तर स्पर्धा परीक्षांविषयी तुमच्या मनामध्ये म्हणजे तुम्ही त्यापासून डिस्ट्रॅक्ट होऊ शकता आणि एक प्रकारचं असं बर्डन येईल की ज्याने तुम्ही त्यापासून दूर जाऊ शकता. एक युनिक अकॅडमीला एक सर आले होते, ते 2019 साली महाराष्ट्रात पहिले आले होते आणि ते आधी युनिक अकॅडमीमध्ये टीचर होते. तर त्यांनी एक सर्वे सांगितलेला की जी मुलं कॉलेजमध्ये प्रिपरेशन करतात त्या मुलांचं युनिक अकॅडमीमध्ये 3 इयरचा वगैरे कोर्स असतो, तर त्यामधल्या किती मुलांचं सिलेक्शन झालं आणि ज्यांनी 1 इयर कोर्स लावलेला आणि त्यातून कॉलेजच्या लास्ट इयरला झालेल्या मुलांचं सिलेक्शन. तर त्यांनी सांगितलं की मॅक्सिमम मुलं ज्यांनी 3 इयर कोर्स लावला होता त्यांनी प्रिपरेशन सोडून दिलं. त्याचं कारण असं आहे की त्यांना ती गोडी निर्माणच झाली नाही जी ऑटोमॅटिकली नॅचरली व्हायला पाहिजे होती. तर कॉलेजमध्ये सातत्य जर नसेल तर तो फार मोठा इश्यू नाही आहे. तुम्हाला गोडी निर्माण झाली पाहिजे. हे करायचंच आहे म्हणून करायचं असं झालं नाही पाहिजे, पण ते तुम्हाला मनातून आलं पाहिजे की मला करायचं आहे. दुसरा फॅक्टर जो त्याने मनोजने सांगितला की एक्सटर्नल मोटिवेशन. मला वाटतं की काही वेळा असं असतं की ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या आणि मग वाढणे पण गुण लागला. बघा आता हे दोघे एक्झाम्पल आहेत, दोघे एकत्र फार लवकर अधिकारी झाले. तर कारण असं आहे की एकमेकांना पुश करण्यासाठी कोणतरी होतं. तर टीमचं हे काम आहे की तुम्ही जर टीममध्ये असाल ग्रुपमध्ये असाल तर तुम्हाला फायदा होतो. त्याचं निगेटिव्ह साईड पण अशी आहे की त्याचं उलटं नुकसान पण होऊ शकतं. तिसरी गोष्ट की जर का काही टेक्निक वगैरे हवी असेल तर काही जॅपनीज टेक्निक्स असतात की रोज छोटं टार्गेट ठेवायचं, कारण ते अचीव्ह केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि मग आपण कंटिन्यू म्हणजे सातत्य येतं. फॉर एक्झाम्पल मी कॉलेजला असताना असा विचार करायचो की मी रोज 1 तास काही ना काहीतरी वाचेन. तर 1 तास मिळतो वेळ साधारणपणे, पण सुरुवातीला 1 तास पण वेळ मला मिळायचं नाही, कारण माझं टार्गेट 1 तासच होतं. मी 30 मिनटाचं टार्गेट केलं, मला रोज 30 मिनटं वेळ मिळायला लागला. का? कारण की आधी 1 तासच टार्गेट बघितलं होतं, आता 30 छोटं वाटायला लागलं. पण जेव्हा मी 30 मिनटं वाचायला लागलो त्यानंतर आवड निर्माण झाली आणि ती सवय लागली, हॅबिट बिल्ड झाली आणि मग 1 तासावरून 2 तास आणि मग पुढे टाईम वाढत गेला. तर मला वाटतं की सातत्यासाठी अशी एखादी टेक्निक तुम्ही यूज करू शकता. वेदम तू पण एक त्या दीदीकडे माईक आहे का? तिला दे ना माईक. माझा प्रश्न आहे तुला की तुला मोटिवेटेड ऑफिसर व्हायचं आहे पुढे जाऊन का डिसिप्लिन्ड ऑफिसर व्हायचं आहे? दोन्ही पण. मोटिवेशन आहे ना हे थोड्या काळासाठी असतं, डिसिप्लिन हे परमनंट असतं. त्यामुळे हे आपण बरेच यांनी सांगितलं मोटिवेशनबद्दल, मला ते वेग वाटतात गोष्टी सगळ्या.
तर तुम्ही जर डिसिप्लिन्ड असाल ना तर कन्सिस्टन्सी आपोआप येऊन जाते. त्यामुळे त्याला प्रेफर करा रॅदर दॅन मोटिवेशन. ते बाहेर खूप मिळतं मार्केटमध्ये. सेल्फ डिसिप्लिन जर आपण प्रेफर केलं ना तर ते कन्सिस्टन्सी मेंटेन राहते. सॉरी, वेळेअभावी आपल्याला कार्यक्रम इथं संपवावा लागणार आहे. तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही गेस्टपर्यंत पोहोचू आणि त्याचे उत्तर तुमच्यापर्यंत परत पोहोचू. आता कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी सीसॅक क्लबचा सेक्रेटरी रोहित याला मंचावर आमंत्रित करतो. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपल्या क्लबचे फॅकल्टी ॲडवायझर आदरणीय डॉक्टर के पाटील सर, त्यानंतर गोसावी सर, लक्ष्मण काका, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, आपले खूप खूप आभार. आज तुम्ही या कार्यक्रमास आपली उपस्थिती दर्शवली. शेवटी राष्ट्रगीत होईल, पण त्यापूर्वी मी तुम्हाला उद्याच्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा सांगतो. उद्या आपल्याकडे विनायक नरवडे सर आणि विनायक महामुनी सर येणार आहेत. तर उद्या पण तुम्ही याच संख्येने उपस्थित राहा. यानंतर राष्ट्रगीत होईल. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे.